नमस्कार मित्रांनो, बाताडोळीच्या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या भागामध्ये जे आपले गेस्ट आहेत त्यांचा जीवन प्रवास आहे आणि त्यांचा जो अभ्यास आहे खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि तो अभ्यास असल्यामुळे आज जवळजवळ आपल्या वेगवेगळ्या विषयांवरती खूप चांगली चर्चा झालेली आहे। जसं की मराठी साहित्य असन, आपलं कल्चर असन, प्रेम असन, रिलेशनशिप असतील, लग्न असेल, शारीरिक संबंध असतील, एक मानसिक स्वास्थ्य असेल, या सगळ्या विषयांवर खूप गोड अशा पद्धतीने आणि सोप्या शब्दामध्ये चर्चा झाली आहे। त्यातून आपल्या सर्वांचे खूप सगळे वेगवेगळे प्रश्न सुटतील। म्हणून आजची पॉडकास्ट खूप जास्त महत्त्वाची आहे। ज्यावेळेस तिला पाहायला घेताल सुरुवातीपासून शेवटीपर्यंत नक्की पहा, समाधान हे तुम्हाला नक्कीच भेटणार आहे। तर सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत ज्ञानराज पांचाल सर। ज्यांची ओळख करून द्यायला आज थोडासा मला टास्कच आहे, कारण का व्यक्ती एक आणि व्यक्तिमत्व वेगवेगळे येतं, तर त्यांची ओळख मी त्यांच्याकडूनच करून घेण्याची माझी इच्छा आहे। तर ज्ञानराज सर, सर्वप्रथम आपल्या सगळ्या ऑडियन्सला तुमची एक ओळख काय, ज्ञानराज पांचाळ कोण आहेत हे सांगावं। संतांच्या शब्दात सांगायचं तर आपण असं म्हणतो की स्वकीर्तिकानी नायकावी असे आमचे संत म्हणतात की स्वतःबद्दल बोलू नये किंवा स्वतःबद्दल फार ऐकू नये, पण एक परिचय देण्याच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं म्हटलं तर मी थोडासा तसा वारकरी संप्रदायाचा ज्याला आपण म्हणू की वारसा असणाऱ्या घरामध्ये जन्माला आलो। आमचे वडील खूप जुने कीर्तनकार आहेत, आजही ते वयाच्या 90मध्ये कीर्तन करतात आणि एक शुद्ध वारकरी परंपरा जपतात। मग तिथेच परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्याचं ठिकाण आहे आणि तिथंच माझा जन्म झाला। थोडंसं वारकरी संप्रदायाचा वसा असल्याकारणानं मग पुढे आळंदीला शिक्षण असेल, इतर अनेक गोष्टी हळूहळू त्या होत गेल्या। शिक्षणामध्ये तत्त्वज्ञान विषय आवडीचा झाला, पुढे जाऊन व्याख्यानं वगैरे त्या गोष्टींमुळे इतिहास थोडा जवळचा झाला आणि साधारण 2016-17 मी लिहितो। आता बाकी गोष्टी बऱ्याचशा सांगण्यासारख्या असतात, पण ते फार विस्तार होत जाईल। आपल्याला अनेक मुद्दे बोलायचे आहेत, अनेक गोष्टींवरती बोलायचं, तर पण एक परंपरा आहे, संतांची एक परंपरा आणि संतांच्याच घरी जन्माला आलो असं म्हणायला हरकत नाही। माझ्याविषयी सांगण्यापेक्षा वडिलांचे खूप कष्ट आहेत, खरं तर आजही त्यांचीच ओळख माझ्या पाठीशी आहे असं म्हणायला हरकत नाही। पण साहित्य असेल, तत्त्वज्ञान असेल, इतिहास असेल, अध्यात्म असेल, ही विषय थोडीशी जवळून अनुभवायला मिळाली। कॉलेजच्या दरम्यान पुढे अभाविप असेल, चळवळीमध्ये येण्याचा योग आला। पुढे जसं हे लिहायला लागलो, बोलायला लागलो, फिरायला लागलो, तसं मग व्याख्यानं, पुढे अजून कीर्तनं आणि ते करता आता काउन्सिलिंग असेल, क्लासेस असेल, या सगळ्या गोष्टी आता त्या माध्यमातून सुरू आहेत। फक्त वडिलांची एक परंपरा पुढे नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न चालू आहे गुरुवर्यांची परंपरा पुढे नेण्याचा आणि आपल्या सगळ्या तरुणांसोबत आपल्याला काय देता येईल हे देण्याचा थोडासा ध्यास आहे। परिवारामध्ये म्हणलं तर आमचा परिवार थोडासा मोठा आहे, बऱ्यापैकी भाऊ होते। आमच्या 3 भावांचं निधन झालेलं आहे। आता 2 भाऊ आणि 2 बहिणी आम्ही आहोत। वडील अजूनही कीर्तनं करतात, वडिलांच्या अजूनही कीर्तन सेवा चालतात। स्वामीला आहे, एक व्यवसाय आहे, थोडंसं अध्यात्मासोबत व्यावहारिकपणा असणं गरजेचं आहे, नाहीतर ते पुढे चालता येत नाही। तर असा एकंदरीत प्रवास सुरूच आहे, अजूनही हळूहळू तो करतोय। तुमचा ओव्हरऑल जो प्रवास होता की समजा शिक्षण आणि शिक्षणानंतर व्याख्यान, याची सुरुवात ओव्हरऑल कशी झाली? तसं 7वीला वडिलांची इच्छा होती की मी कीर्तने शिकावेत त्यांच्यामागे, तसं त्यांनी आधीच्या भावांना पण टाकलेलं, पण कदाचित त्यांच्या प्रारब्धवश ते शिकले नाही। मग परळी वैजनाजवळ मांडेखेल म्हणून एक गाव आहे छोटंसं, तिथं आसुदेवी नावाची देवी होती त्या गडावरती आणि तिथे एक वारकरी शिक्षण संस्था गुरुवर्य विठ्ठल महाराज शास्त्रींची ती संस्था होती। तिथं मी 7वीला गेलो। तिथं रंगनाथ महाराज शास्त्री संस्थाचालक होते त्यावेळेस। मग त्यांच्याकडे गीता, मृदंग या गोष्टी मी शिकल्या 2 वर्ष। तिथून पुढे मी आळंदीला आलो, जे आमचे मोठे गुरुवर्य होते महागुरू, त्यांच्याकडे विठ्ठल महाराज शास्त्रीचे आदरणीय, त्यांच्याकडे आळंदीला आलो। मग आळंदीला 10वी ते 12वी आळंदीला शिक्षण झालं। तिथे संप्रदायाचे जे काही आपले ग्रंथ असतात, ज्ञानेश्वरी असेल, विचारसागर, या सगळ्या ग्रंथांची सोडवणूक झाली आणि मग कॉलेजला तसं 12वी नंतर मॉडर्नला नंबर लागलेला, पण थोडीशी परिस्थिती फारच सामान्य असल्याकारणाने त्यावेळेसच ताईचं इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू होतं। तर वडिलांचं असं म्हणणं की बाबा रे, आपल्याला दोघांचं शिक्षण झेपायचं नाही, कारण आता पुण्यामध्ये जर आपण फी पाहिली तिथली तर ते बऱ्या प्रमाणात मोठी आहे। आणि मग गावी गेलो।
पवार कॉलेजला ॲडमिशन घेतलं आमच्या तिथं आणि सुदैवानं माझ्या एका मोठ्या भावाचे मित्रच त्यावेळेस तिथं एच-ओ-डी होते आणि मग त्यांचा विषय तत्त्वज्ञान होता आणि त्यावेळेस ते NSSचे प्रमुखसुद्धा होते, सांस्कृतिक विभागाचे पण ते प्रमुख होते. मग ॲडमिशन झालं, तत्त्वज्ञान विषय घेतला, इंग्लिश लिटरेचर होता आणि हिस्ट्री होती, म्हणजे आवडीचे विषय माझ्या वाट्याला आले. तिथे पहिल्या वर्षी आमचा NSSचा कॅम्प गेला, राष्ट्रीय सेवा योजनेचा. पूर्णा तालुक्यामध्ये आहेरवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी. आणि गेल्याच्या नंतर तिथं त्या ग्रुपचा कॅप्टन मी होतो. म्हणजे जे काही 2-4 ग्रुप पाडले होते त्या एका ग्रुपचा मी होतो. आणि शेवटच्या दिवशी असं होतं की आभार प्रदर्शन करायचं आहे किंवा तुम्हाला काय अनुभव आले हे सांगायचं आहे. तर ती धाकधूक होती अशी. आता ठीक आहे की आपलं शिक्षण वगैरे झालं, पुढे कीर्तनं करायचे, व्याख्यानं हे माहीत होतं आपल्याला, पण त्याची सुरुवात अजून कुठून केली नव्हती. आणि मग ज्यावेळेस त्या मनोगत बोलायचं त्यावेळेस मी उभं राहिलो. मला आठवतं मी एक साधारण 1 मिनिट बोललो असेल. असं असं मला वाटतंय असं असं, आणि ते पण खूप भीती मनामध्ये. तिथून 1-1.5 महिन्यानंतर कॉलेजचं गॅदरिंग होतं आणि गॅदरिंगमध्ये सरांची अशी इच्छा होती की मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा. आमच्या कॉलेजमध्ये चांगले वक्ते होते, तर एक 16-17 जण त्यावेळेस स्पर्धेमध्ये सहभागी झाले. कॉलेज आमचं छोटंच होतं आणि मग मी नाव नोंदणी केली. स्पर्धेचा तो दिवस आला, गॅदरिंगमध्ये सुरू झाली. माझं 3ऱ्या-4थ्या नंबरला काहीतरी नाव होतं. तर जसं ते नाव जवळ आलं तसं मी अँकरला सांगायचो की पुढे ढकल. पुढे ढकल, कारण ती भीती वाटायची ना, पहिल्यांदा तुम्ही स्टेजवरती जाताय वगैरे. ते मला आठवते कसा भगवा शर्ट वगैरे होता आणि तो अक्षर धगधग करते आतमध्ये, मनामध्ये भीती वाटते कसं करावं. पुढे ढकलत असं झालं की शेवटचा नंबर आला आणि तो अँकर म्हणला की आता तू एकटाच उरलायस सादरीकरण करणार. तर 7 मिनिटं असतात स्पर्धेच्या सादरीकरणासाठी. तर शेवटी मी उभा राहिलो आणि उभं राहिल्याच्या नंतर ते थोडंसं पाठ केलेलं. सुरुवातीला भानगुडे पाटलांचे व्याख्यान ऐकूनच खूप व्याख्याते उभे राहिलेले आणि ते थोडंसं पाठ केलेलं, पाठांतराचा भाग. पण मनामध्ये असा विचार आला की माझा एक मित्र होता माधव म्हणून, आता तो सातारा जिल्ह्यामध्येच शिक्षक आहे एका जिल्हा परिषद शाळेवरती. तर तो त्याला मी असं बोलताना म्हटलं की आज जर का मला काही मिळालं नाही ना, मी बोललो नाही ना, तर मी कधीच बोलणार नाही कदाचित. मला आज बोलायचंच. नंबर येऊ नये होतं फार पुढचा भाग. उभा राहिलो, एक 4.5 मिनिटं बोललो फक्त मी. काही डाटाच नव्हता ना, म्हणजे बोलण्यास सवयच नव्हती काय सांगायची. मग पोरं काहीतरी खालून कमेंट पास करू लागले, काहीतरी कॉलेज म्हटल्याच्या नंतर ते सुरू होतं. पण बोललो मी आणि असं झालं की मला उत्तेजनार्थ पारितोषिक दिलं सरांनी. त्यावेळेस थोडंसं त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी झाली असेल. सर म्हटले की मी सांस्कृतिक विभाग प्रमुख आहे, मला माहीत आहे. तर सरांनी ते दिलं आणि तिथून असं झालं की स्पर्धांना सुरुवात झाली थोडक्यात वक्तृत्वाच्या. मग त्यावेळेस आत्ता दादांनी निवृत्ती घेतली, अभिजित दादा पाटील, आम्ही आबा म्हणतो फार प्रेमानं. तर त्यावेळेस ते परभणीवरती होते कार्यकारिणी ABVPची. मग ते पण कॉलेजला आले. त्यावेळेस सकाळ मीडिया ग्रुपचं इन आलेलं, यंग इन्स्पिरेशन नेटवर्क. त्याचं पहिलं मंत्रिमंडळ आमचं. कराडचा अनिकेत मोरे आमचा मित्र, तो त्यावेळेस मुख्यमंत्री झालेला, ते मंत्रिमंडळ असायचं त्याचं. माझा मित्र सुरेश, त्याला आम्ही पालकमंत्री केलेला. म्हणजे एक स्वतंत्र मंत्रिमंडळ इनचं असतं, आजही आहे ते, निवडणुका होतात. मग ABVP आली, इन आलं, SF आलं, म्हणजे सगळ्या विद्यार्थी संघटना वगैरे त्यावेळेस थोड्याशा ॲक्टिव्ह झालेल्या. आणि मग त्याच्यामध्ये मग आंदोलनं आपले, मग विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी थोडंसं लढणं, काहीतरी करणं, कुठेतरी अधिवेशनाला जाणं, हे सुरू झालं. आणि त्याच्याबरोबर मग वक्तृत्व स्पर्धा सुरू झाल्या. आपल्या महाराष्ट्र शासनाची स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा येते. आणि त्यावेळेस थोडीशी आर्थिक परिस्थिती अशी की 3 भाऊ गेलेले. वडील एक शुद्ध सांप्रदायिक कीर्तनकार, त्यांनी काही बाजारीकरण केलं नाही, काय नाही. आमचा कारखाना त्यावेळेस होता, पण तो इतरांच्या ताब्यामध्ये गेलेला. मग आर्थिक परिस्थिती जेमतेम, असं नाही की उपाशी वगैरे राहावं लागत होतं, पण जेमतेम आर्थिक परिस्थिती. मग माझे खर्च भागायचे कसे, तर ते स्पर्धेतली बक्षिसं दिसायची. त्याला याला 1000 रुपये बक्षीस आहे, त्याला 2000 आहे, त्याला 3000 आहे. तर मग ते जिद्दीनं बोलायला जायचो, कारण व्यासपीठच नव्हते. आमचा तालुका थोडासा, परभणी जिल्हा किंवा पूर्णा तालुका थोडा मागासलेला त्या दरम्यान, किंवा आत्ताही पाहिलं तर. जेवढ्या संधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतात तेवढ्या तिथं नाही आहेत वक्तृत्वाला अजूनही. आणि मग ते बक्षीस दिसायचे, त्या बक्षिसासाठी जायचं. मग स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचं 3 नंबरचं प्राईज जिंकलं, पुढच्या वेळेस 2 नंबरचं. आणि मग ते 1.5-2 वर्षात असं झालं की मी कुठेही स्पर्धेला जायचो. मला आठवतं की आता इथे निलेश जगताप आहेत जेजुरीला, चांगले वक्ते आहेत. त्यांनी त्यावेळेस एक स्पर्धा आयोजित केलेली वक्तृत्वाची. आणि माझे 12वीचे मित्र होते, प्रणय असतील, मनोज असेल. मनोज पण आता धुळ्याला शिक्षक झाला आहे. आणि प्रणय क्लासिकल पखवाज होता तो. तर त्यावेळेस मी पूर्णेवरनं, जवळजवळ आता हे 500-550 किलोमीटरचं अंतर आहे बाय ट्रेन. पूर्णेवरनं 150 रुपयाचं ते तिकीट काढून साध्या डब्याचं इथपर्यंत आलेलो. हडपसरवरनं माझ्या मित्रानं मला जेजुरीला नेलं. आम्ही स्कूटीवर 3 जण गेलो.
5 मिनिटाचं सादरीकरण होतं फक्त तिथं. आणि ते करून आम्ही रिटर्न आलो. म्हणजे जवळजवळ मला 1200 किलोमीटरचा प्रवास, मी सगळा जाणं येणं 1200 किलोमीटरचा प्रवास 5 मिनिटाच्या सादरीकरणासाठी केला. कारण स्टेज हवं होतं ना, हां. नाहीच आहे जिथं स्पर्धा दिसेल तिथं. बरोबर. मग अमरावती असतील, हे असतील, जिथं मला दिसेल मी तिथं जायचो. मग त्या दरम्यान ज्ञानेश्वरीचे पारायणं सुरू झाले. वडिलांसोबत जात होतो. ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व करायचो. वडील म्हणले की सुरुवात इथून कर, हे आपलं ज्ञानेश्वरी मूळ आहे. हां. आणि मग ते पारायण नेतृत्व करत असताना थोडीशी मग माईकची अजून सवय लागली, त्या एन्व्हायरमेंटची सवय लागली. मग ते करत करत थोडे प्रवचनं पण करायला लागलो 1-2 ठिकाणी. मग वडिलांनी कीर्तनाला उभा राहिलो मी. आमच्या इथं पेनूर म्हणून एक गाव आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं जे कीर्तन असतं ते खूप मानाचं कीर्तन असतं. ते सरासरी तरुण मुलांना दिल्या जात नाही, ज्येष्ठ व्यक्तींना जे की चांगले नावाजलेले आहेत त्यांना दिलं जातं, अनुभवी माणसांना. माझं भाग्य असं की माझं पहिलं कीर्तनच काल्याचं कीर्तन होतं. ते असं म्हणतात की तुका म्हणे मज न घडता सेवा आणि पूर्व पुण्य ठेवा ओढवला. ही वाडवडिलांची पुण्याई होती की ते माझ्याकडून काही घडलं नाही सेवा वगैरे, पण त्यांच्यामुळे ते वाट्याला आलं. बरोबर. आणि मग ते कीर्तन झालं आणि ते छान झालं. असं झालं की लोकांना आवडलं. सांप्रदायिक शुद्ध सांप्रदायिक कीर्तन लोकांना आवडलं. अभ्यास होता, अभ्यास नव्हता असं नाही. आणि या दरम्यान आता चळवळीमुळे सगळे महापुरुष वाचण्यात येत होते. वाचण्याची आवड असल्यामुळे मग ते सगळे साहित्य वगैरे, कॉलेजमध्ये लायब्ररी होती तर त्या गोष्टी उपलब्ध व्हायच्या सहज. एक प्रिन्सिपलचं अकाउंट, आमच्या HODचं अकाउंट, डॉक्टर प्रभाकर सरांचं आणि माझं, अशा 3 अकाउंटवरती मी ॲट अ टाईम पुस्तकं उचलायचो. लायब्ररीवाले काका म्हणायचे की असे धुळखात पडतात, तू नेच जा. तर मग तिथं बरंचसं वाचन आणि त्याच्यामुळे डाटा खूप होता, बोलण्याचा असेल काय असेल. पण ती भीती जी असते समाजात प्रत्यक्ष उभं राहण्याची, मग ती त्या कीर्तनापासून कमी झाली. मग कीर्तनं सुरू झाले, वक्तृत्व स्पर्धा सुरू होत्या. आणि त्याच दरम्यान माझा मित्र होता जीवन म्हणून, आमचा ज्युनियर होता. त्याने अशी इच्छा व्यक्त केली की आमच्या गावात शिवजयंतीसाठी येशील का? म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे देगाव म्हणून गाव आहे आमच्या तालुक्यामध्ये, तिथं मी जयंतीसाठी गेलो. आणि मला आठवतं की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ते बोलणं होतं 50 मिनिटाचं. पण तेही बराचला भाग त्यातला पाठ केलेला सुरुवातीला काय. तिथून मग सुरुवात झाली व्याख्यानांना आणि पेनूरपासून कीर्तनाला सुरुवात झाली. या दोन्ही गावी मी अजूनही जातो आता. तेव्हा आणि आतामध्ये खूप फरक आहे, पण हे सुरू झालं. मग चळवळीमुळे बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या. 2017 पासून मग लिखाण सुरू झालं. साधारण माझा मित्र आहे श्रीकांत म्हणून, तो खूप सुंदर लेखक आहे. मी त्याला दादा म्हणतो, सगळे मला दादा म्हणतात. अंतर्नाद पब्लिकेशनची त्यानं स्थापना केली आणि खूप पोरांना त्याने वरती आणलेलं आहे. आणि तोही खूप सुंदर लिहितो. त्याचे 7-8 पुस्तकं प्रकाशित आहेत. बरेचसे इव्हेंट तो करतो, चालू असतं त्याचं. तर मी त्याला वाचत होतो सोशल मीडियावरती. आणि मग एके दिवशी आमची भेट ठरली. मी आळंदीला आलो, कार्तिकी होती, तो पण आला. भेटलो होतो आम्ही आणि नंतर तो म्हटलं की तू लिहायला लाग थोडंसं. तर मग 2017च्या दरम्यान आमची भेट झाली. तिथून मी लिहायला लागलो हळूहळू, थोडं. ते लिहित वाढत गेलं. पुढे मग 1-2 वर्षानंतर मी क्रमशःसुद्धा पुस्तक लिहिलं, माझं पहिलं पुस्तक. जे ललित गद्य प्रकारामध्ये मोडतं. त्याच्या 10 प्रकरणं आहेत वेगवेगळे. पहिलं प्रकरण माझ्यावरती आणि बाकीचे मग असे वेगवेगळ्या विषयाला काही अनुभव, काही मित्रांचे अनुभव, त्या अनुषंगाने ते लिहिलं. असं कंटिन्यू लिखाण सुरू. मग व्याख्यानाचा एक प्रवास सुरू झाला, कीर्तनाचाही एक प्रवास सुरू झाला आणि लिखाणाचा, म्हणजे ॲट अ टाईम 3 गोष्टी सुरू होत्या. आणि तिकडे कॉलेजला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पूर्णतलं. आणि 2017ला तिथेच आमच्या कॉलेजला महाराष्ट्र राज्य तत्त्वज्ञान परिषद होती. आणि त्यामुळे पूर्ण राज्यभरातून त्या विषयाची सगळी तज्ज्ञ माणसं. आणि त्यावेळेस डॉक्टर सदानंद मोरे, जे की आपल्या अखिल भारतीय साहित्य समाजाचे अध्यक्ष राहिलेले विभुवांचे आणि तुकोबरांचे वंशज आहेत, ते अध्यक्ष होते. मग त्यांच्या पुढे प्रबंध सादर करण्याची त्यावेळेस विषयावरती हे केलं. मला वाटतं की स्त्री पुरुष असमानता असा एक विषय मी लिहिला होता काहीतरी. त्याला त्यांनी प्रथम पारितोषिक दिलं होतं, वक्तृत्वामध्ये आणि निबंधामध्ये, दोन्हीमध्ये मिळालं. आणि मग तिथून लातूरला बसवेश्वर कॉलेजला हा मी विषय घेतला. पण व्हायचं असं की मला कॉलेज कंटिन्यू नाही करता आला. त्या स्टाफने खूप सपोर्ट केला, तिथल्या HODनी वगैरे, कारण त्यांना स्थिती माहीत होते की मला बाहेर फिरावंच लागत होतं, कार्यक्रम करावेच लागत होते, शिक्षण मग आळंदीला पण येऊन राहायचं. तर मग अशी त्यात कंटिन्यू एक जर्नी सुरू आहे, लिखाणाची असेल, कीर्तनाची असेल. मग सगळ्याच परंपरा मी सांभाळतो. तत्त्वज्ञानामध्ये कांट, प्लेटो, सॉक्रेटिस तेही वाचण्यात येतात. आपले ज्ञानोबा तुकोबाई वाचण्यामध्ये येतात. साहित्यामध्ये ढसाळांपासून ते अगदी व.पु. पुलंपर्यंत सगळेच वाचण्यात. माझ्या सुदैवाने मी सगळ्या क्षेत्रामध्ये थोडक्यात वावरलो
आणि त्याच्यामुळे थोडं बंदिस्त नाही केलं मी स्वतःला. तो प्रवास अजूनही आता चालूच आहे आणि आता तो चालू होतो इथपर्यंत आलाय. जसं तुम्ही म्हटले की क्रमशः ललित गद्य प्रकारात हां. येतं. आता मला एक असा प्रश्न होता, आता साहित्यामध्ये प्रकार येतात की लिखाणाचे वेगवेगळे. हां. तर असे कोणकोणते प्रकार साधारणतः? साहित्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. आता समजा आपण निसर्गामध्ये बसलो. हां. आता निसर्गाचं जर वर्णन आपल्याला करायचं तर ते निसर्ग चित्र आपण ज्याला म्हणू शकतो, निसर्ग वर्णन ज्याला आपण म्हणू हां. शकतो. आपण ट्रॅव्हलिंग करतोय आणि तो प्रवास करत असताना जे काही आपल्याला दिसते, अनुभवाला येते, ते जे वर्णन असतं त्याला प्रवास वर्णन असं म्हणतात. हं. आपण आपल्याबद्दल ज्यावेळेस लिहितो ते आत्मचरित्र असतं. हं. म्हणजे स्वतःचं चरित्र आपण मांडलंय. मग काही चरित्रात्मक लिखाण असतात, काही संदर्भात्मक असतात की ज्याच्यामध्ये फक्त संदर्भ दिलेले आहेत. हं. काही काही लिखाण हे कल्पनाविलासातलं असतं. हं. म्हणजे फक्त एक कल्पना केली काहीतरी असं. जसं आपण कल्की चित्रपट पाहिला. हं. आता त्याच्यामध्ये त्यांनी एक स्टेज उभा केला किंवा मार्वलची आपण मूव्ही पाहतो त्याच्यामध्ये ते सेटअप जो उभा केलाय तो एक कल्पना आहे. हं. त्या कल्पनेच्या आधारावरती ते उभं केलेलं आहे. पण ते भिन्न भिन्न पडतं. हं. मग तसं गझलेमध्ये प्रकार आहेत. कवितेमध्ये त्रिशंकू प्रकारातल्या कविता असतात. हं. त्रिविणी असतात ज्याच्यामध्ये की 2 ओळी एक सलग असतात आणि जी तिसरी ओळ आहे ती भिन्न असते. हं. 2 ओळीपेक्षा तिसरी ओळ वेगळी असते पण ॲक्च्युअलमध्ये ती जोडलेली असते. हां. त्यातला एक अर्थ शोधायचा असतो आपल्याला. गुलजारजींच्या अनेक त्रिवेण्या आहेत. आपल्यामध्ये सुद्धा अनेक आपली मुलं, मराठी मुलं आता लिहित आहेत त्रिवेणी प्रकार. हं. प्रमाण थोडं कमी आहे पण लिहित आहेत. हं. जसं गझल असते, कविता. मग कवितेमध्ये छंद असतात. जसं आपण मुक्तछंद म्हणतोय. हं. काही बंदिस्त असतात. गझल थोडीशी किचकट प्रकार असतो. त्याच्यामध्ये वृत्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मात्रा वगैरे येणं गरजेचं आहे. ते नाही आले तर मग त्याला गझल नाही म्हणता येत. हां. मग आपण नाटकं लिहितो. नाटकाचा एक संवाद वेगळा असतो. म्हणजे असं विविध प्रकारे ज्याला आपण म्हणू की थोडक्यात गव्हाचं पीठ असतं आपल्या. आपण चपाती बनवतो, पोळी बनवतो, पुरणपोळी बनवतो. हं. सांगायचं एकच असतं. म्हणजे एखादा कवी एखाद्या गझलेमध्ये जसं आपण साधं बोलताना असं म्हणतो की मला तिला काहीतरी बोलायचं होतं. जाऊन आणि नंतर गेल्यावर असं वाटलं की तिलाही आपल्याला काहीतरी बोलायचं असतं. आता आपलं हे साधं बोलणं झालं पण एक मराठीत कविता येते अशी की सुंदर ते असे तुझ्याशी बोलावे हे ठरवून आलो मनात काही अनेक तुझ्या नेत्री दिसले बोलायचे तसे तुला हे. आपण साधारण म्हणतो की ती स्त्री पाणी भरायला गेली. हं. आम्ही कवी लोक एवढंच करतो की आता ती जिथं पाणी भरायला गेली मग ती वेळ सायंकाळची होती का सकाळची होती. जर सकाळची वेळ होती तर सूर्य कसा उगवला होता. मग ती पाणी भरते तर ते आडावरती कशी लोक जमले होते. ती घागर पाण्यात कशी पडते त्याच्यावर कसे तरंग उठतायत. मग ते पाणी वर काढत असताना तिला कसे घर्मबिंदू जमतायत. तिच्या बटा कोणीकडे उडतायत. मग ती कळशी कशी भरून घेते घागर, कमरेवर कशी ठेवते, मग तिची चाल कशी आहे. म्हणजे सगळे वर्णन कवी करत असतो, एक असतो. सांगायचं शेवटी इतकंच असतं की ती स्त्री पाणी भरून घरी चालली. भाव एवढाच असतो. हां. पण लिखाण तुम्हाला काय करते की एक असं जग दाखवतं जिथं की समाधान आहे. हं. वास्तवापासून थोडंसं कल्पना तुम्हाला बाहेर आणते. हं. थोडीशी भ्रमात ठेवते. ती एक माया आहे असं पण म्हणून आध्यात्मिक शब्दात. हं. पण ते एक सुख आहे जे तुम्हाला थोडंसं शिकवतं. मग लिखाणामध्ये हे सगळे विविध प्रकार पडतात. हं. आता तुम्हाला कोण्या महापुरुषाविषयी लिहायचे तर ते त्यांचं चरित्रकथन झालं. हं. ती चरित्रकथा ज्याला आपण म्हणतो हं. तसं. मग ते निर्भर करते की आता मग त्याच्यामध्ये समीक्षा असतात. हं. निरीक्षणात्मक लिखाण असतं. हं. सारांश लिखाण असतं. हा त्यातल्या त्यात अजून बराचसा भाग. हं. समीक्षा म्हणजे आपण एखादा चित्रपट आहे त्याची रिव्ह्यू लिहितोय हं. ती समीक्षा आहे. हं. त्याच्या लिखाणाची पद्धत वेगळी असते. हं. संदर्भ ग्रंथ जे असतात ते वाचायला गोड वाटत नाहीत. हं. गोड म्हणजे की करमणूक नसते. हं. एक तत्वज्ञान असतं हं. आणि दुसरं शृंगार असतं. हं. आपल्या 2 श्रेष्ठ परंपरा आहेत. तत्वज्ञानाची परंपरा व्यासांची. हं. आपल्याकडे दर्शनशास्त्रामध्ये 6 शास्त्रकार झालेत. हां. कपिल, कनाद, गौतम, पतंजली, व्यास आणि जैमिनी हं. हे आपले 6 मुख्य शास्त्रकार असते. मग त्यामध्ये व्यासांची जी परंपरा आहे ती तत्वज्ञानाची, फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो हां. ती. आणि कालिदासांची जी परंपरा आहे ती शृंगाराची, हं. साहित्याची आहे. हां. आता आपल्या महाराष्ट्राचं सुदैव असतं की आपल्याकडे ज्ञानोबाराय आले. म्हणजे तत्वज्ञान जे असतं ना ते रसिक माणसाला रुचत नाही. हं. हं. हां, मग ते लोक जांभळ्या देतात. गंभीर होऊन जातं, हां. डोक्याला जड पडतं. हां. कारण त्या तत्वज्ञानाचा हेतू मनाचं रंजन करणं हा नसतोच. हां. नसतो. जसं काही चित्रपट मनोरंजनासाठी बनलेलेच नसतात. हं. तुम्ही जर गोदावरी पाहायला गेलात तर अनेक असं झालं की मागे एकदा मी गोदावरीचं टाकलं, रिव्ह्यू छान टाकला
आणि माझे अनेक फॉलोअर ज्यावेळेस बघायला गेले त्यांचा नंतर रिप्लाय आला की दादा आम्हाला कळालंच नाही. म्हटलं तुमच्यासाठी बनलाच नाहीये. तो एका विशिष्ट वर्गासाठी बनलाय की ज्याला कळतं की सिनेमा काय आहे. तसं तत्वज्ञान सगळ्यांसाठी नाहीच आहे. तो मनोरंजन नाही करू शकत. आणि शृंगार साहित्यामध्ये कसं असतं की तिथं मनोरंजन असतं, म्हणून आपल्याला गाणी ऐकावे वाटतात, मजा येते त्याच्यामध्ये, ते मनाला भावतं. मग पुढे असं झालं की 12व्या शतकात ज्ञानोबारायांनी तत्वज्ञानही घेतलं आणि शृंगारही घेतला, साहित्यही घेतलं, आणि त्या दोन्हीचं एकत्रीकरण ज्ञानेश्वरीमध्ये केलं. म्हणून ज्ञानेश्वरी साहित्यिक लोकांनाही खूप आवडते आणि ज्ञानेश्वरी तात्विक लोकांना सुद्धा खूप आवडते. म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही ती श्रेष्ठ आहे आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तरी ती श्रेष्ठ आहे. म्हणजे आज मराठी दिन जरी साजरा करायचा आहे, आपण ज्ञानोबारांचीच ओवी वापरतो, माझा मराठाची बोल कौतुके, परे अमृतातेही पैजा जिंके आणि ऐसी अक्षरे रसिके मिळविणं. म्हणजे मराठी ज्ञानोबारांशिवाय पूर्ण होतच नाही, ज्ञानेश्वरीशिवाय. मग ती तिची संपन्नता आहे, ते ऐश्वर आहे तिचं. मग जे संदर्भ ग्रंथ असतात, त्या संदर्भ ग्रंथाचा विषयच असा असतो की फक्त तुम्हाला माहिती द्यायची. आता छावा कादंबरी आहे विश्वास पाटलांची, आणि डॉक्टर कमल गोखलेंचं महाराजांवरती एक संभाजी नावाचं पुस्तक आहे. आता डॉक्टर कमलांच्या पुस्तकामध्ये जे काही दिलंय ते फक्त संदर्भ आहेत महाराजांविषयी, आणि प्रचंड माहिती आहे, खूप न्यूट्रल त्यांनी लिहिलंय. छावामध्ये पण माहिती आहे, आणि छावा वाचायला आपल्याला बरं वाटतं. कथा आहे, कथात्मक दिले, नाट्यात्मक स्वरूप त्याला दिलेलं आहे. आणि तो जो डॉक्टर कमलांचा आहे तो आहे संदर्भ ग्रंथ, ज्याच्यामध्ये फक्त संदर्भ दिलेत. अशी लिखाणाचे असे विविध प्रकार त्यानुसार ते पडत जातात. आता तुम्ही गोदावरीबद्दल मला थोडंसं परत एकदा तुमच्याकडून ऐकावंसं वाटेल, कारण का मी आणि गोरक्ष आम्ही सोबतच गोदावरीवर गेलो होतो पूर्ण, आणि आम्हाला थोडंसं तेच झालं की लवकर कळलं. तुला त्यामध्ये काय वाटलं की काय भावलं की काय सांगायचं? गोदावरीमध्ये मी थोडा प्रश्न निर्माण झाला, सगळं छान वाटलं, काहीतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत, सगळ्या गोष्टी भारी वाटलं. मग आल्यानंतर होतं काय सॅटिस्फाईंग आहे, पण म्हणलं आज काहीतरी वेगळंच बघितलंय म्हणलं ही गोष्ट. म्हणलं त्याची तळमळ दिसते, ती घरातले कुटुंबामधली एक गोष्ट दिसते, परत ते वडील, आणि प्रत्येक कॅरेक्टर आहे की बघा जिथं तो एक माणूस असतो तो याच्यामध्ये जातो, तुम्ही किती घाण पाणी त्यात का जातो दिसतो, ते एवढं खतरनाक वाटत होतं ना. म्हणलं आपण प्रत्येक जण असंच होतं, असं होतंय आपल्यासोबत ही गोष्ट की त्यात का जातो. आणि तो एक माणूस तसाही दिसत असतो आपल्याला की जो पूर्णपणे ती पवित्र आहे म्हणून त्या गोष्टीत ते आंघोळ करत असतो, तेवढं अध्यात्माने बघत असतो. हे सगळे मला ना एकत्रीकरण त्याचं काही जुळलंच नाही. मला प्रत्येक सिनारिओ वाईज वेगवेगळा दिसत होता. विषय काय असतो माहितीये का, चित्रपट जो असतो ना, आपल्याला फक्त वाटतं की ती एक जस्ट आपण जातोय आणि स्टोरी बघतोय, ऍक्टर कसं ऍक्टिंग करतोय. चित्रपट तितकाच नसतो, त्याच्यामध्ये सिनेमॅटोग्राफी असते, फ्रेम्स असतात, संवाद असतात, एक्सप्रेशन असतात कधी कधी. आणि कधी कधी असं होतं की गोदावरीमध्ये जर पाहिलं तर ते त्याच्या याची चिता ज्यावेळेस जळत असते त्यावेळेस तो व्यक्ती येतो आणि ते मिठी मारतात एकमेकांना. तिथं शब्द नाही आहेत, तिथं वाक्य नाही आहेत, तिथं फक्त भावना आहेत. ज्यावेळेस शेवटी पण तो मारुतीच्या पायाला पाणी लागलं का विचारतो, तर ते कमाल फ्रेम, त्या भावना आहेत की पिढी दर पिढी ते चालत आलंय त्याच्याकडे. माझा स्वतःचा एक किस्सा आहे. एका मुलीने मला असा मेसेज केला होता की तुम्ही गोदावरी पाहिला का? मी म्हटलं हो. तर ती म्हणली तुम्ही त्याच्यातल्या हिरो सारखे रूढ आहात. आता लोक जज करतात सोशल मीडियावरती आपल्याला रूढ आहात. तर मी म्हणलं ठीक आहे. विषय असा होता की आता तिने ज्यावेळेस तो चित्रपट पाहिला त्यावेळेस तिला तो रूढ दिसला आणि त्याचं कॅरेक्टर तसं आहे त्याच्यामध्ये. आता ज्यावेळेस आपण सिनेमा पाहू त्यावेळेस त्याच्या मागची कारणं त्यांनी दाखवलीत की तो तसा का झालाय, त्याचं फ्रस्ट्रेशन तसं का झालं. सातत्यानं तो एकच काम करतोय वसुलीचं, जे की त्याच्या नावडीच आहे, त्याला ते आवडत नाही. त्याला गाडी घ्यायची, गाडी लावायला सुद्धा तिथं जागा नाही. कधी कधी विकण्याची भाषा करतो. त्याच्या वडिलांसोबत त्याचा संवाद नाही, आईसोबत नाही आहे, त्याच्या पत्नीसोबत त्याचं बरोबर जुळत नाही. एकमेव त्याची मुलगी आहे जी त्याच्यावरती हक्क दाखवते, तर ते त्यांचंही काही जुळून येत नाही तितकं. म्हणजे त्याच्या लाईफमध्ये कम्युनिकेशन नाही आहे, सॅटिस्फॅक्शन नाही आहे. त्याचे जे ड्रीम्स आहेत ते त्याला कंप्लीट करता येत नाहीत, आणि जे त्याच्या पुढे ते त्याला सोडता येत नाही. मग ह्या सगळ्यामध्ये तो काय झाला, फ्रस्ट्रेट झाला, आणि फ्रस्ट्रेट झाल्याच्या नंतर मग तो तसा वागतो. मग लोकांना फक्त ते कॅरेक्टर दिसतं, मग ते कॅरेक्टर जे डेव्हलप केलं जातं की यामुळे हा असा बनलाय, लोक तिकडे जात नाहीत, लोक ते बघत नाहीत. आता आपल्याकडे नेटफ्लिक्सला काला पाणी म्हणून एक सिरीज येऊन गेली, तर त्यामध्ये पण एक फॅमिलीचं कॅरेक्टर दाखवलंय की त्याचा मुलगा आणि मुलगी पत्नी ते वेगळे होतात, त्याला त्या मुलांपर्यंत पत्नीपर्यंत जायचं असतं, आणि तो फार एक सात्विक माणूस असतो.
आणि पुढे पुढे असं होतं की तो, मला वाटतं एक सापाचा सीन येतो, तो सापाला मारायचा, ते अंड खाण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. तो सापाला मारतो. पुढे जाऊन त्या सिरीजमधली एक डॉक्टर असते, तिलाही तो गळा दाबून मारतो. बरोबर. म्हणजे एक व्यक्ती जो की मुंगी मारणार नाही असं त्याचं कॅरेक्टर सुरुवातीला, हां. आणि पुढे जाऊन तो अक्षरशः खून करतो. हां. आणि हे खूप कमी वेळामध्ये घडतं, असं नाही की 1-2 वर्ष गेले, खूप कमी वेळामध्ये ते बरोबर. घडतं. हे कॅरेक्टर डेव्हलप केलं जातं, ज्यातून आपल्याला दाखवतात की मानवी भावभावनांच्या छटा दाखवणं, हं. ज्याला आपण म्हणतो ते हे. मग गोदावरीमध्ये एक फ्रेम पण येते की ते आजोबा, ती नात आणि तो एका खिडकीमध्ये उभं राहिलेत, हां. किंवा एक फूल चालत आलंय, हं. तर ती परंपरा दर्शवतात. पिढी दर पिढी, पिढी दर पिढी जे चालत आलंय. तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हं. म्हणजे वाडवडिलांपासून हे माझं चालत आलेलं आहे. हं. परंपरा ज्याला आपण म्हणतो, वारसा ज्याला म्हणतो. आणि एक खूप सुंदर वाक्य त्याच्यामध्ये येते की आपण फार फार तर पूल ओलांडू शकतो, हं. नदी नाही. हां. म्हणजे नदी या जीवनाचा एक भाग आहे आपल्या. हं. आपण आम्ही स्वतः गोदावरीच्या काठचा आहे. आमचं धनगर टाकळी म्हणून मूळ गाव आहे, आणि गोदावरीच जाते आमच्या तिथून. तर नदीशी एक वेगळा संवाद असतो. हं. जसं ज्ञानोबारांना कितीतरी स्थान होते, पण त्यांनी इंद्रायणी निवडली. हं. देवाला कुठेही थांबता आलं असतं, पण त्यांनी चंद्रभागा निवडली. हं. तसं नदीशी एक वेगळी नाळ असते, आणि ती परंपरा दर्शवते. कुठून तरी खूप अनंत वर्षापासून ती वाहत आहे वगैरे. मग गोदावरी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते. गोदावरी जो चित्रपट आहे, कारण गोदावरीनं जीवन पाहिलंय हं. खूप आधीपासून, आपल्या कितीतरी पिढ्या गोदावरीनं पाहिल्यात, आणि त्याच्यामुळं मग ती चित्रपटही दाखवते की किती पिढ्यांपासून काय चालत आलेलं आहे. हं. मग ज्यावेळेस आपण सिनेमे पाहतो, आता मराठीत अजून एक फार सुंदर चित्रपट आहे दिठी, हं. आणि त्याच्यामध्ये माझे आवडते ॲक्टर आहेत सौमित्र. हं. त्यांनी ती ॲक्टिंग केली. ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे अमृतानुभवातली. आता प्रमोद सुनासी आले, श्रुतीसी श्रवण निघाले, आरिसे उठले लोचनेशी, अशी एक सुंदर ओवी आहे. आणि तो जो पूर्ण चित्रपट आहे, तो या ओवीवरती आहे. हं. त्या चित्रपटामध्ये पण या ओवीला गायलेला आहे, वारंवार उल्लेख आलेला आहे. तर तो वारी करणारा असतो देवाची, त्याचा मुलगा पुरामध्ये वाहून जातो, आणि मग तो देवाला प्रश्न विचारतो की इतक्या वर्षाची माझी वारी, हं. आणि त्याचं फळ जर मला काय मिळालं, तर माझा तरणा मुलगा माझ्या पुढे वाहून गेला. हं. आणि तो एवढा सुंदर चित्रपट आहे. असे चित्रपट आता कळत नाहीत आपल्याला. हां. आपल्याला रोहित शेट्टीचे हवेत. गाड्या 5 बिड्या पन्नास सगळ्या गाड्या उडतायत, खुश. मग ते गाणे आपले तसेच. जो सेन्स असतो चित्रपटातला, तो आपण मिस करतोय कुठेतरी. हं. आणि त्याच्यामध्ये चित्रपट 2 प्रकारचे असतात. एक साधारण ढोबळ मानानं धरलं तर, एक जे रसिकांसाठी बनलेले आहेत, दुसरे जे पैसा कमवण्यासाठी बनलेले आहेत. हं. ज्यांना पैसा कमवायचा आहे, ते ऑडियन्स कुठून आपल्याला जास्त पैसा देईल, एंटरटेनवरती ते भर देणार. ज्यांना ॲक्च्युअल सिनेमाच बनवायचा आहे, हं. मग त्यांना घेणं देणं नाही, तो आपला मूवी हिट होईल. जसं तुंबाड आता हो. 2018 मध्ये झाला होता, पण लोक त्याला आत्ता बघतात. म्हणजे त्याचं लाईफ टाईम कलेक्शन जेवढं झालं होतं, तेवढं आत्ता एक आठवड्याभरामध्ये झालं. हां. आत्ता किमान OTT प्लॅटफॉर्ममुळं आपल्यासारख्या पोरांना तरी कळते की मूवी कसे बघायचे, काय बघायचे. तर मला नेहमी वाटतं की चित्रपट समाज मनाचा आरसा असतं. हं. आणि चित्रपट एकतर दृश्य असतं आणि श्राव्य असतं. हं. त्याच्यामुळे सायकॉलॉजिकली जरी आपण बघितलं तर त्याचा इम्पॅक्ट पडतो बरोबर. चित्रपटांचा. राजकारणी लोक चित्रपट फार वापरतात. निवडणूक जवळ आली की त्या विषयाचे चित्रपट प्रदर्शित होतात. लोकांना ते लक्षात येत नाही, तो भाग वेगळा. हां. पण चित्रपट समाज मनाचा असा असतात, रिफ्लेक्ट करतात, हं. दाखवतात. एक अरेबियन मूवी आहे, त्याचं फार किचकट नाव आहे, मला ते सांगता नाही यायचं. तर त्याच्यामध्ये असं आहे की परिवार असतो, खूप लेकरं असतात, आणि ते विकत असतो बाप त्या लेकरांना, मुलींना वगैरे. आणि तो एक छोटा असतो, बहुतेक त्याचं नाव जेन असं काहीतरी असतं. आणि त्याची बहीण नेमकीच वयात आलेली, म्हणजे तिला पिरियड्स येतात. आता तिला कळत नाही की आपल्यासोबत काय झालं, कारण आई सांगायला नसते बरोबर, कोणी लक्ष द्यायला नाही, अत्यंत दरिद्र अवस्था त्यांची. पण याला कळतं की आपली बहीण वयात आली, लहान असून. मग त्याला असं वाटतं हे जर का आपल्या बापाला कळलं तर हा विकेल. हं. विकेल. म्हणून मग तो पिरियड्समध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात, ती स्वच्छता वगैरे असेल, तो सगळं करतो स्वतः. हं. तो लहान असतो तिच्यापेक्षा, हं. आणि तो सगळं करतो. तिचे कपडे बदलणं असतील, ते धुणं असतील, तो सगळे कपडे लपवून ठेवतो. हं. तिला लपवतो घरच्यांपासून, आणि ती तशी स्टोरी चालते. म्हणजे इतका सेन्सिटिव्ह विषय त्यांनी तो मांडलाय. मराठीमध्ये न्यूड चित्रपट आहे आपल्या, हं. ज्याला आपण म्हणू की मग शरीराकडे ते एक आर्ट म्हणून कसं पाहिलं जातं. हं. मग ती न्यूड बसते, आजही न्यूड पेंटिंग्स वगैरे होतात, न्यूड मॉडेल. ते एक पुस्तक जे सांगू शकत नाही, एक व्यक्ती जे सांगू शकत नाही, ते चित्रपट तुमच्या पुढे मांडतो, आणि त्याचा इम्पॅक्ट पडतो.
असं म्हणतात की हरिश्चंद्राची फॅक्टरी का राजा हरिश्चंद्र पाहून मग गांधींना जर असं इकडे वळावं लागलं, वाटलं त्यांना, ते चित्रपट पाहून त्यांना प्रेरणा मिळाली असं म्हणतात. हा. की सत्याची भूमिका घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली असं म्हणतात. म्हणजे चित्रपट बदल करतात, ती सुंदरता असते, फक्त पाहता आले पाहिजे. बरं. त्याचा विषय तसा. तर जसं आता आपण चित्रपटांबद्दल बोललो किंवा आता बरेचसे चित्रपट आपले मराठी साहित्याचा मधल्या वेगवेगळ्या ओव्या जसं म्हटलं तुम्ही, किंवा मराठी साहित्य काही पुस्तकांना म्हणजे पहिलं त्याचं पुस्तक होतं, नंतर ते चित्रपट, जसं नटसम्राट आहे एक पुस्तक होतं, नंतर मूवी झाला. मराठी साहित्याबद्दल जर बोलायला गेलं तर समजा जो तरुण वर्ग आहे, मी आसपास माझ्या बघितली तर मी पण त्यातलाच म्हणायला की 4 इंग्लिश पुस्तकं आमच्याकडे असतात, कोणती तरी एक वेगवेगळे रिच डॅड पुअर डॅड, हाऊ टू थिंक अँड ग्रो रिच, आणि वेगवेगळे असतात असे पुस्तक. पण ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता किंवा गाथा ह्या गोष्टी दिसत नाही आमच्याकडे. हा अनुभव तुमचा कसा आहे? प्रवास आमच्या खेड्यामध्ये फार म्हणलं जातं, आपली बायको किती सुंदर असली तरी दुसऱ्याची बरी वाटते, असा त्यांचा तो एक हेतू असतो की आपल्याकडे जे आहे ना त्याची आपल्याला किंमत नसते. असं आपला विषय झाला की आता ते इकिगाई पुस्तक आहे, मग ते लोकांना वाटतं की काय त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये नाही असं नाही, पण मग ते दुसऱ्या देशातलं आहे, दुसऱ्या लेखकांचे, म्हणून मग ते भारी वाटतं फ्लेक्स करायला, टाकायचं स्टोरीला वगैरे. मग ते इकिगाईमध्ये, आणि मी वाचायला घेतलं पुस्तक, मला बरेच जण म्हणत इकिगाई वाच. आणि ज्यावेळेस मी वाचायला घेतलं, मी पानं पलटत होतो आणि असं झालं नाही, मग वाचलंय. कुठं वाचलंय? आपल्या अभंगामध्ये वाचलंय. कुठं वाचलंय? ज्ञानेश्वरीत खूप आधी आलंय. म्हणजे इकिगाई ज्याने लिहिलं त्याचा खापर पंजोबा ज्यावेळेस जन्माला आला नसेल, त्याच्या कितीतरी शेकडो वर्ष आधी आपल्या लेखकांनी ते लिहून ठेवलेलं. पण दुर्दैव आपलं कसं की जसं मी मगाशी आपला कालिदासांचा उल्लेख झाला की सॉक्रेटिस गोड वाटतो आपल्याला, किंवा शेक्सपियर आपल्याला ग्रेट वाटतो. तो ग्रेट होता, त्यात शंका नाही, पण मग त्याला जितकं डोक्यावरती घेतलं तितकं जर आपल्या कालिदासांना घेतलं असतं, ज्ञानेश्वरांना घेतलं असतं, तुकोबारांना घेतलं असतं, तर आपण आज कुठेतरी गेलो असतो. म्हणजे तत्वज्ञाना जर तुम्ही कांट, प्लेटो असं म्हणून बोलताय तर भारी वाटतं. त्याच ठिकाणी म्हणलं की आमचे ज्ञानोबा असं म्हणतात, नामदेव महाराज असं तुमच्या संत काय बोलताय, असं आहे, तुम्ही तो बाजारीकरणच करून ठेवले अमकं. त्यात गाभा काय आहे हे पाहिलंच नाही कधी कोण. बऱ्याचदा सोशल मीडियावरती ते फिरत असतं की कृष्ण गीतेत असा म्हणतो. कृष्ण कुठेही तसा म्हणत नाही, कुठंच म्हणत नाही. म्हणजे आम्ही स्वतः 12-12 वर्ष झाले त्याचा अभ्यास करतो, आम्हाला कुठेही दिसलं नाही की कृष्ण असा बोलतो. मुळात काय की आपलं साहित्य खूप श्रेष्ठ आहे. त्यामध्ये जर जसं मी म्हणलं की तत्वज्ञानाची आणि शृंगाराची परंपरा ज्ञानेश्वरीत आलेली आहे. नाथ महाराज तेच म्हणतात, किंवा आपल्या मराठी साहित्यामध्ये वपू असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनंतर जर मराठीमध्ये कोणी काही लिहिलं नसतं तरी भाषेला काही फरक नसता पडला. इतकं त्यांनी साहित्य लिहून ठेवलंय, संतांनी इतकं लिहून ठेवलेलं. पण दुर्दैवानं आपण भारूड जो प्रकार आहे तो संत एकनाथांनीच विकसित केलेला आहे. भारूड हा प्रकार साहित्यामध्ये त्यांचं लिखाण असेल. वारकरी संप्रदायातील सगळ्यात जास्त ओव्यांचा ग्रंथ आणि सगळ्यात कमी ओव्यांचा ग्रंथ चिरंजीवी पद तो संत एकनाथांनी लिहिलेला आहे. जी ज्ञानेश्वरी आपल्या जवळ आली ती पण एकनाथांकडून आपल्याकडे आलेली आहे. मग तसा तो खूप मोठा वारसा आहे. पण जसं आपण म्हणलं की दुर्दैवानं आपल्या पोरांना आता मानसिक काही त्रास झाला, काही डिप्रेशन झालं, तर लोक कुठंतरी एखाद्या दूर सेंटरला जातात, विपश्यनेला वगैरे करतात, किंवा मेडिटेशन हा शब्द आपल्याकडे आता जास्त वापरण्यात येतो. कोणाला काय अरे मेडिटेशन कर. त्याला जर म्हटलं नाही काकडा भजनाला जाऊनच त्याला अरे ध्यान कर, त्यांची उत्तरं अशी असतात की हे म्हणजे फालतूपण आहे, रिकामटेकडे आहे. फक्त त्याला जर तुम्ही चांगलंसं असा हॉल केलाय, बसवलोय मस्त वगैरे, तुम्ही भजनात बसताय तर तुम्हाला तेवढंच मेडिटेशन मिळतंय. तुम्ही काकडा आरती करताय तर तेवढंच मेडिटेशन आहे, कीर्तनात बसताय तर तेवढंच मेडिटेशन आहे. पण आम्हाला हे खरं वाटत नाही. आम्हाला दुसरं, आम्ही मेडिटेशन करतोय हे पण दाखवावं लागतं. आपला योग लोकांनी घेतला, जगाने घेतला, आपण जगाचं अनुकरण करतोय. उलट आपलं सगळ्यांकडे आहे, हे दुर्दैव आहे आपलं की आपण पाहत नाही. मी तर म्हणतो ज्यांना ज्ञानेश्वरी, ज्या माणसांना समजते की ज्ञानेश्वरीची ज्यांच्यावरती कृपा आहे, किंवा गाथा गीता या गोष्टी ज्यांच्या जवळ आहेत, त्यांना कोणत्याही मोटिवेशनल स्पीकरची गरज नाही पडत. मग आम्हाला बरेच जण म्हणतात की तुम्ही कुठून एनर्जी घेतात, तर एनर्जीचे सोर्स तेच आहे, आपल्या हाताशी आहे. पण ते अतिपरिचयात अवज्ञा असा एक सिद्धांत आहे. एखादी गोष्ट जर आपली जवळची असेल, आपल्या साध्या भाषेत सांगायचं, घर की मुर्गी दाल बराबर. आता घरची चुलीवरची भाकर बंद केली म्हणजे घरची चूल. मग आता हॉटेल कुठं हायवेला, आमच्या इथे चुलीवरची मिसळ. आमच्या घरात चूल लावली तर ते दारिद्र्याचं लक्षण समजायचं, काय गरीब माणसं वगैरे असं. आणि ती भाकर खाण्यासाठी मग हॉटेलला जायचं आणि तिथं शेकडो रुपये मोजायचे. कशासाठी? अरे नाही, चुलीवरची भाकर.
हे आधी नव्हतं का? किंवा आजही आमच्या घरी चूलच आहे का? ते चुलीवरच स्वयंपाक होतो पूर्णतः. सांगण्याचा विषय असा की आपल्या जवळ जे आहे, आपण त्याला किंमत देत नाही. कदाचित मग जे वारकरी संप्रदायाचे प्रचारक असतील, धर्माचे प्रचारक असतील, तेही कुठेतरी कमी पडले, असं आपण म्हणू की हे बरोबर. तरुणांपर्यंत नेण्यासाठी. आणि कुठेतरी तरुणही कमी पडले आपली पिढी, की आपण तिथपर्यंत जात नाहीत. कीर्तनं म्हणलं की आपल्याला विनोद वगैरे या गोष्टी वाटतात. काहीतरी रिकामटेकडेपणा, ज्याला काही जमलं नाही तो या गोष्टी करतोय, अशी एक भावना आपल्यामध्ये रुजली. पण खूप मोठं तत्त्वज्ञान आपल्याकडे आहे, पण दुर्दैवानं आपण ते पाहत नाही येतं, जे की पाहणं गरजेचं आहे आपल्या पिढीनं. म्हणजे ज्यावेळेस माझ्यासारखा माझ्या वयोगटातले जे सगळे तरुण वर्ग आहे, त्यांना कधी असं होत नाही की ज्ञानेश्वरी वाचावी. आता नशीब आमचं चांगलं की घरातून आलं, त्याच्यामध्ये वारसा हो. शेवटी तुकाराम वारसा, महाराजांची शेवटी ओवी आठवते की त्यांनी ते लहानपणापासून पेरत राहिले, तर आज कुठेतरी जाऊन ती इच्छा होती की बघावं, एकतरी पान वाचून बघावं, भगवद्गीता वाचून बघावी. पण ज्यावेळेस ते वाचत राहतो तर 100% काही ना काहीतरी प्रश्न आपले सुटत राहतात. एकदम चांगलं वाटतं. आणि तुम्ही तुमच्या शब्दामध्ये कसं सांगण्याचा प्रयत्न कराल की मराठी साहित्य जे काय आहे आपले, ते का वाचणं गरजेचं आहे? म्हणजे आता आध्यात्मिक दृष्टिकोन दुसरा, पण आयुष्यासाठी का गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची? आणि कोणकोणती पुस्तके ही पण मस्ट वाचलीच पाहिजे मराठी साहित्यामधली? म्हणजे आता समजा थोडक्यात आपण अभ्यासाचा विषय धरूयात. हं. अभ्यासामध्ये आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपण खूप काहीतरी गोष्टी करायला जातो, पण अपयश येत जातं हं. सातत्यानं. आणि असं वाटतं की ही गोष्ट आपण करू शकत नाही, ती गोष्ट आपण करू शकत नाही. आता एखाद्या सायकोलॉजिस्टवर गेलो, मोटिवेशनल स्पीकरकडे गेलो, तर तो दुसरं काय सांगणार आहे? तो काही उदाहरणच देईल. मग गीतेमध्ये अर्जुनाला एके ठिकाणी असं होतं की कृष्ण म्हणतो मन स्थिर कर, मन स्थिर कर. अर्जुन म्हणतो कृष्णा चंचल मी म्हणू कृष्ण प्रमाती बलवत दृढम. मला ते शक्यच नाही करणं, ते फार कठीण आहे. मग त्यावेळेस कृष्ण त्याला समजून सांगतो की बाबा रे, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणी कुरून सिद्धिम वाप्स्यसि, की तू प्रयत्न कर. आता मोटिवेशनल स्पीकर काय म्हणतात? प्रयत्न करा, सातत्य ठेवा. गीता आपल्याला तेच सांगते ना. तुकोबाराय म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. किंवा ज्ञानोबाराय असं म्हणतात की परिप्रयत्नाची निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके. समर्थांकडे गेला तर समर्थ म्हणतात की ओळे मूळभेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. म्हणजे प्रयत्नांचं महत्त्व आपण वेगळं काय ऐकणार आहे दुसऱ्या तोंडून? आपल्या घरात असणाऱ्या ज्ञानेश्वरीत त्याचं उत्तर आहे. आपल्या घरात असणाऱ्या दासबोधात, गाथेमध्ये, अमृतानुभवात त्याचं उत्तर आहे. पण आपण ते उघडून बघितलंच नाही. कोणती गोष्ट असेल. बऱ्याचदा आपण आता मेडिटेशन म्हणजे काय? मन प्रसन्न करणं. आपले समर्थ म्हणतात ना, मन करा रे प्रसन्न. हे सगळ्या सिद्धीचं प्राप्तीचं कारण काय असेल तर मन. गीता सांगते प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्य उपजायते. अंतकरण प्रसन्न झालं की सगळ्या गोष्टीचं दुःख आपलं दूर होतं. ज्या गोष्टी आपण इतर पुस्तकांमध्ये वाचतोय, जसं आपण एकेकाईचा उल्लेख केला किंवा इतर अनेक उल्लेख, आता रिच डॅड पुअर, आपल्याकडे अर्थशास्त्र आहे ना. आपलं अर्थशास्त्र आपण कधी बघितलं का? की अर्थशास्त्र आपलं काय म्हणतं, त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारचे सिद्धांत सांगितलेत किंवा संतांनी व्यवहार सांगितलाय. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. की तुम्ही संपत्ती कमवत, पण ते कमवण्याचे मार्ग योग्य असावेत. म्हणजे नैतिक धन ज्याला आपण म्हणतो की ते संपत्ती कमवू नका असं कुठं म्हणत नाहीत संत. एक लोकांमध्ये असं झालं की संत झाला म्हणजे त्यांना सगळं सोडून वगैरे द्यायचं, असं काही नाही. असं काही नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी. संतांनी स्पष्ट सांगितले हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी की बाबा सरळ आहे ते सांभाळत सगळं करा. आता ज्ञानोबारायांचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यांची पंजोबा त्र्यंबकपंत, त्यांची आपेगावला समाधी आहे. त्यांची 7वी पिढी हरिहरपंत जावळे, ते देवगिरीच्या दरबारी होते. त्र्यंबकपंत हे स्वतः सेनापती होते. बीडला देशमुख परंजा म्हणून आहे, तिथलं बंड मुडीत काढण्यासाठी त्यांना पाठवलेलं. आणि ही सगळी इतिहासाकडे कागदपत्र उपलब्ध आहेत. म्हणजे ज्ञानोबारायांच्या मागच्या 7 पिढ्या ह्या राज ऐश्वर्यातल्या येतात. आता ज्ञानोबारायांची जी आई आहे रुक्मिणी, त्यांचे वडील सिद्धोपंत, तर त्यांच्याकडे आळंदीच्या आजूबाजूच्या 23 गावांची जहागीरदारी. म्हणजे इकडं हे राजवैभव वडिलांकडून आलेलं आणि तिकडून आईकडून आलेली ती संपत्ती. तुकोबारायांच्या 8 पिढ्या सावकारकी, म्हणजे शेकडो कोटींची, त्या काळामध्ये शेकडो कोटींची प्रॉपर्टी तुकोबारायांची. ज्ञानोबाराय राजघराण्यातील पुरुष. संत एकनाथांच्या घरी पान खाऊन थुकण्यासाठी बिगदाण्या वापरायच्या त्या सोन्याच्या होत्या. आजही जर तुम्ही गेलात तर त्यांच्या इथं जो उत्सव होतो, चांदीचा विणा वापरला जातो, प्युअर चांदीचा. म्हणजे लोकांना असं वाटतं की संत म्हणजे येडे गवाळे. एक मानसिकता झाली. वारकरी म्हणला की हा असाच फाटक्या कपड्यातला, मळक्या कपड्यातला, असं काही नाही.
सगळे संत ऐश्वर्य संपन्न होते. फक्त विषय इतका की त्यांचं म्हणणं किंवा ऐश्वर्य भोगा पण आसक्ती ठेवू नका. आता रिच डॅड पुअर डॅड मध्ये काय सांगणार तुम्हाला, संपत्ती कशी कमवायची, कसा विनियोग करायचा, ह्या गोष्टी सांगितल्यात. आपल्याकडे एक अर्थशास्त्र आहे, जे 4 पुरुषार्थ सांगितलेत, धर्म अर्थ काम मोक्ष. त्यामध्ये दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. अर्थ म्हणजे फल ज्याला आपण म्हणतो ते. मग ते जोडायचं कसं, कोणत्या मार्गाने जोडायचं ते. गीतेमध्ये दैवी आणि आसुरी संपत्ती सांगितली. मग ती नैतिक संपत्ती, अनैतिक संपत्ती, त्याचं वर्णन आहे. मग हे सगळं आपल्याकडे आहे. आता संपत्तीच्या दृष्टिकोनातून आहे, प्रयत्नांच्या दृष्टिकोनातून आहे, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आहे. पराविया नारी माऊली समान असं संत म्हणतात. किंवा तुकोबारात एके ठिकाणी असं म्हणतात की अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, तरीच मी मुखा बरा देवा. किंवा माझ्या तोंडून अभद्र शब्द निघू देऊ नको. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात की शब्द कसा असावा तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, एक एक शब्द सत्य असावा, मृदू असावा, ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो. ज्ञानोबारात एका ओळीमध्ये सांगतात की संवाद कौशल्य तुम्ही वेगळं अभ्यासूच नका, इतकी एक तरी ओवी अनुभवावी. साच आणि मवाळ, एक तर ते सत्य असलं पाहिजे, मृदू असलं पाहिजे. मितुले आणि रसाळ, नवरस असतात, ते नवरसांनी पूर्ण असावं. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तो अमृताचा प्रवाह असावा. एक एक संतांचा शब्द कसा असतो की पुढा शब्द चाले मागा माधुर्य पाजरे. त्यांचा जर शब्द निघाला तर त्या शब्दातून मधुरता पाझरत असते, माधुर्यता पाझरत असते. त्यांच्या शब्दांचा तो हे की. म्हणून ज्ञानेश्वरीतल्या एका एका अक्षराचा उल्लेख करताना जनाबाई म्हणतात, भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माये ज्ञानेश्वरी. अक्षरांच्या ठिकाणी भाव आहे, अक्षरांच्या ठिकाणी प्रेम आहे, अक्षरामध्ये सत्यता आहे. आता आपली जी मुलं लिहितात एके ठिकाणी संत म्हणतात की अनुभवा वाचून व्यर्थ बडबडते. संतांचा प्रत्येक शब्द अनुभवातून आलाय. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. आता ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीला जवळजवळ 700 वर्ष पूर्ण झाली. तुकोबरांच्या गाठ्याला 350 वर्ष झाली. नाथांची जी काही भारुडं वगैरे, म्हणजे जवळ आपण असं धरू की 700 वर्षापासून हे अभंग चालत आलेत. काल लिहिलेला आपला लेख आपल्याला आज वाचा वाटत नाही. काल लिहिलेलं गाणं आज कुठेतरी धुळखात पडतं. आज गाजलेलं गाणं उद्या गाजत नाही. म्हणजे आपलं जे साहित्य, आपलं जे लिखाण आहे ते जुनं होतं. संतांचं का झालं नाही? 700 वर्ष झाले, संतांनी कुठं पोस्ट केली होती का? त्यांनी कुठं पोस्ट बूस्ट केल्या होत्या का? प्रमोशन केलं होतं का? कोणाला मेन्शन केलं? काहीच नाही केलं. ते त्यांनी रील बनवल्यावर काहीच नाही केलं. चला आपण असं म्हणू की साधना नव्हती, पण त्यांना काही करावं लागलं नाही. संतांचं साहित्य लोकांसाठी होतं आणि मग ते लोकांच्या तोंडचं झालं. म्हणजे आता ते संतांचं राहिलं नाही. ज्या वेळेस कलाकाराची कला ही त्याची न राहता श्रोत्यांची होते, रसिकांची होते, त्यावेळेस तो कलाकार अजरामर होतो. ती त्याची रसिकांची झाली पाहिजे, श्रोत्यांची. माझं लिखाण हे माझं नाही राहिलं पाहिजे, ते त्यांचं झालं पाहिजे. ज्यावेळेस माझ्या वाचकांना वाटेल की हे आमचं आहे, त्यावेळेस तुम्हाला म्हणावं लागेल नाही की तुम्ही शेअर कराच. ते करतीलच, आवडतीलच. आपल्याला म्हणावं लागतं, सातत्यानं म्हणावं लागतं. कॅप्शनमध्ये असतात, मग आपण कोणाला म्हणतो अरे तू मेन्शन करतो, हे करतो, हे आपल्याला करावे लागतं. पण संतांचं कसं, त्यांचं प्रवाहित आहे, अखंड आहे, म्हणून त्याला अभंग, जे कधी भंग पावत नाहीत, जे कधी तुटत नाही, जे अखंड आहेत, नित्य आहेत, त्या भंग. मग जर साहित्याच्या दृष्टिकोनातून संतांकडे पाहिलं तर आपल्याला ही गोष्ट घेता आली पाहिजे की त्यांचं एक एक अक्षर कसं आहे, त्यांच्या लेखनाची पद्धत कशी आहे. ज्ञानोबा एक कवी आहेत. आता दुर्दैवानं मराठी जितके जण लिहितात आता सोशल मीडियावरती, त्यांना जर विचारलं मराठीतील आद्य कवी कोण, तर सांगता नाही येणार. आम्हाला सांगता नाहीत की मराठीतील आद्य कवी कोण आहेत. फार फार तर आपण ज्ञानोबा बोलू. मराठीतील आद्य कवींची जर समाधी पाहायची तर ती अंबाजोगाईला आहे. मुकुंदराज स्वामी म्हणून ज्यांना आपण ओळखतो, मराठीतील आद्य कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातं. किंवा महानुभव पंथाची ज्यांनी स्थापना केली ते चक्रधर स्वामी असतील, त्यांनी लीळाचरित्र लिहिली, लीळा ग्रंथ लिहिले, ते ग्रंथ असतील जिथून दृष्टांत सिद्धांत ही पद्धती जास्त प्रचलित झाली ते. मग असे कितीतरी संत आहेत. आता चोखोबासारखे, सावतामाळीसारखे, संत नरहरी महाराजसारखे, सोनार महाराजांसारखे, गोरा कुंभारासारखे असे कितीतरी संत उपेक्षित राहिलेत. आपल्याला फार फार तर ज्ञानोबा, नामदेव महाराज, 2-4 संत माहीत आहेत. पण तळागाळातल्या सामान्य लोकांनी लिहिलं, आपण त्यांची संत पदवी बाजूला काढून दिली तरी, जेव्हा की त्यांना प्लॅटफॉर्म नव्हता. संत जनाबाईंनी अभंग लिहावेत, मीराबाईंनी लिहिले. मग आमच्या मुले आता सोशल मीडियावर लिहायला घाबरतात. आम्ही फक्त क्रांतीच्या गप्पा मारतो किंवा टीका करतो. 12व्या शतकात जनाबाई लिहितात, 12व्या शतकात मुक्ताबाई लिहित आहेत.
एवढ्या सगळ्या संतांनी लिहिलं. संत कवयित्री झाल्या किंवा तुकोबारायांच्या एक शिष्या होत्या, त्यांचे नाव बहिणाबाई होतं. त्यांनी तो अभंग रचलेला आहे की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, हा त्यांचा अभंग आहे. इतका प्रचलित, इतका म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेची परंपरा सांगणारा अभंग एका स्त्रीने लिहिला आहे. म्हणजे किती हक्क दिलेत. जनाबाई सगळ्या लोकांपुढे ज्ञानोबारायांना मित्र म्हणून हाक मारतात. सखा महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. 12व्या शतकात एक स्त्री लोकांमध्ये म्हणते की हा माझा सखा आहे, माझा मित्र आहे. त्यांच्या ठिकाणी किती धमक असेल. आत्ता आपण घरातून बाहेर पडायला अजूनही स्त्रिया घाबरतात की हे कसं करू, ते स्वतःवर स्वतःचं दडपण घेतात. तुम्ही कोणत्याही बाजूने जा, राजकारणाच्या दृष्टिकोनातून जा, समाजकारणाच्या दृष्टिकोनातून जा, आर्थिकदृष्ट्या जा, भलतिया भावे शरण जाता भेटी, म्हणजे कोणत्याही भावनेनं जा, तिथं गेलात की उत्तरं सापडतात. सगळी उत्तरं आहेत. सुखासाठी आपण प्रयत्न करतो, तुकोबाराय म्हणतात सुख आहे ह्याची टाही बहुपायी संतांची, ते इथंच आहे. मानसशास्त्राचे काही प्रश्न घेऊन जात आहे त्याची उत्तर तिथंच आहे. पण दुर्दैवानं असते की आपल्याला पुराण कथा वाटतात. आणि झालं काय, आपण वळालोत का नाही, जसं की सुरुवातीला आपल्या आधीची पिढी असेल वगैरे, ती काकडा वगैरे करायची आणि घरामध्ये ग्रंथ असायचेच. आता साहजिक आहे की आपल्या घरात टी व्ही असतो तर आपण टी व्ही ऑन करतो, शेजारी आपण उठले की मोबाईल बघतो. पण ते जर पुस्तक असेल, ग्रंथ जर आपले वडील वाचताना दिसते तर आपण वाचू. एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेवीती, एराचरती सामान्य सकळते. धर्माची सगळ्यात सोपी व्याख्या सांगितली शास्त्रकारांनी, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जनहा. वाढ वडील जे करतात तोच धर्म आहे. आता जर आपण मोबाईल घेऊन बसू तर आपल्या पिढीसाठी तो धर्म आहे. आपल्या पिढीसाठी मोबाईलचीच परंपरा आहे. आता माझी भाची असेल किंवा आपले पुतणे किंवा उद्या आपली जी पिढी येईल ती पिढी मोबाईलच घेणार आहे, टेक्नॉलॉजीच जवळ करणार आहे. आणि ती कुठे ज्ञानेश्वरी बघते. आपल्या वडिलांनी ज्ञानेश्वरी बघितली म्हणून किमान आपल्याला ज्ञानेश्वरी माहीत तरी आहे, आपल्याला गाथा माहीत तरी आहे. तर ते आता आपल्यावरती जबाबदारी आहे, आपल्या पिढीनं तिकडं जाणं. आणि सगळ्यात मोठा भाग गरजेचा, जी की वाटतच नाही आपल्याला. आपण कॉलेज झाले की पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये येतो, मग ते MPSC UPSC ते चालत असतं किंवा अनेक छोट्या मोठ्या आपल्या नोकऱ्या चालत असतात कोणत्या कोणत्या फील्डमध्ये. त्या क्षेत्राशी संबंध येत नाही आपला. मग कधी येतो ज्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये जातो. मग मेडिटेशन काय आहे वेगळं, ते तुम्हाला जगापासून संपर्क तोडतात. 8 दिवस जर आपण शिबिरामध्ये गेलो, मोबाईल बंद ठेवतात, जेवण त्यांचं सात्विक असतं, ध्यान करायला लावतात, काहीतरी म्युझिक लावतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग होत्या. काकडा व्हायचा, म्युझिक कानावरती पडायचं, आपण पसायदान बघायचो, डोळे लावून हात जोडून देवापुढे आपलं ध्यान व्हायचं. ध्यान मंदिरं काही गरजच नव्हती ना. मंदिरं बांधलीच कशासाठी होती? ध्यानासाठी. मंदिरातला घंटा जरी आपण वाचवलं आणि त्याची फ्रिक्वेन्सी जरी कानावरती पडली तरी माइंड आपलं पॉझिटिव्ह विचार करायला लागतं. एनर्जी असते ती. आपण पॉझिटिव्ह एनर्जीच घेत नाहीत. आपण सोशल मीडिया उघडले की याने त्याच्यावर बलात्कार केला, त्याचा तिथं अपघात झाला, त्याने त्याला गोळी घालून मारलं, कोयत्याने त्याचा वार झाला. आपण मोबाईल उघडल्या निगेटिव्ह एनर्जी आत घेतो. आपण उठल्या उठल्या आपल्या घरातल्या देवाऱ्यात जात नाही, उठल्या उठल्या आपण देवाला दिवा लावत नाही, उठल्या उठल्या आपण बाहेर पडत नाही, निसर्गामध्ये येत नाही. जर आपण एनर्जी आत येऊच देत नाहीये तर मग आपण पॉझिटिव्ह विचार करणार कुठं? उठलं की आपण कोणती एनर्जी घेतोय? साहजिक आहे, उठल्या उठल्या जर दूध पिलं तर ताकद येईल, उठल्या उठल्या जर दारूचा ग्लास जवळ घेतला तर दिवसभर डुलत राहू. तसं आपल्या शरीराला एनर्जीची गरज आहे. गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, त्याशिवाय ती चालत नाही. म्हणजे एनर्जी पॉझिटिव्ह आपल्याला घ्यायची. उठल्या उठल्या जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी घेतोय तासाभरासाठी, अर्ध्या तासासाठी, तर ती दिवसभर पुरत असते. हे संत साहित्यातून होतं. दुर्दैवाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथंच आहेत, पण आपण जसं म्हणू की विसरलो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घे की ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो, ज्याला आपण पुढारलेपण म्हणतो, मॉडर्न होणं म्हणतो, तर काय होतं की एक तत्ववेत्ता असं म्हणतो, जमिनीपासून झाडानं वेगळं होणं ही झाडासाठी स्वतंत्रता असू शकत नाही. झाडाला असं वाटेल की जमिनीने मला बांधून ठेवलंय आणि झाडाने असा विचार केला की नाही आता मी जमिनीपासून वेगळं होतो, जातो कुठंतरी, तर ती त्याच्यासाठी स्वातंत्र्य नाहीच आहे. आपल्याला काय वाटतं की आपल्या संस्कृतीने आपल्याला बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय, स्वातंत्र्य देत नाहीये. मग आपण काय झालो त्याच्यापासून? स्वतंत्र. पण झाडाला हे कळतच नाही की जर आपण त्या जमिनीपासून वेगळे झालो तर आपण मरू. आपलं तसं झालंय. आपली जी मुळं आहेत त्या मुळांपासून आपण दूर आलो आणि दूर आल्यामुळं मग डिप्रेशन वाढलं, दूर आल्यामुळं मग अनैतिकता वाढली. आता जे संत परंपरेमध्ये वाढलेत, आपण कोणाला
पूर्वी जर कोणाला पाय लागला तर आई म्हणायची पाया पड नाही तर पायात आळ्या होतात वगैरे असं आपण म्हणायचो. हा. आता लोक भर रस्त्यामध्ये मारून निघून जातात, कोणाला कोणी कोणाला बघत नाही. छोट्या संस्कारांचा भाग जिथून आपल्याला यायचा तो पूर्णतः बंद झाला, पूर्णतःच. आणि म्हणून समाजात विकृती वाढली, आपल्या पिढीमध्ये ताणतणाव वाढला. त्याची कारण ती सरळ सोपी आहे. म्हणजे आज जर चर्चा केली म्हणजे कायमस्वरूपी जसं म्हणलं की ही निगेटिव्हिटी घेऊन घेऊन कायमस्वरूपी इतक्या म्हणजे आज जे काही सगळं आसपास घडतंय दिसतंय, मग सगळी जी युवा पिढी आहे, मग तुम्हाला असं वाटत नाही का किंवा असं जाणवतं का कुठं की इतके तुम्ही लोकांना भेटता कायमस्वरूपी की तरुण पिढीमध्ये निगेटिव्हिटीचं प्रमाण प्रत्येक गोष्टीत वाढलंय? म्हणजे समजा नोकरीबद्दल बोलले की ते म्हणणार नोकऱ्याच नाही राहिल्या, व्यवसायात गेले तर व्यवसाय एवढा सोप्पाच नाही राहिला, अभ्यासात गेले तर कॉलेज नीट नाही, नंतर परत सगळं करिअर झालं, लग्न करायला गेलं तर मुली म्हणणार मुलं चांगले नाही, मुलं म्हणणार मुली चांगले नाही. मग लोकांना लग्न करायची भीती वाटायला लागली, मग ते परत लग्न जास्त उशिरा करायला लागले, नंतर मनासारखे लग्न करून पण म्हणतायत की परत नाही जमते. मग ह्या सगळ्या गोष्टी किती तुम्हाला म्हणजे खऱ्या आहेत, खरंच इतक्या लेवलला त्या खराब आहेत का, कधी मानसिकरित्या तसं होऊन बसलंय की खराब वास्तव्य आणि म्हणजे त्याची एवढ्याच म्हणजे कशामुळे विचारायचं, कारण की फिरणं खूप जास्त आहे तुमचं, फिरणं खूप आहे तर भरपूर लोकांना भेटणे, मग त्यात सत्यता किती आहे आणि फक्त विचारांनीच जास्त काय म्हणतात फुगा करून ठेवलाय खराब विचारांचं, हे किती आहे? आता एके ठिकाणी असं म्हणलं जातं की जग तितकंही वाईट नाही जितकं आपल्याला दिसतं, आणि ते तितकंही चांगलं नाही जितकं आपण कल्पना करतो. दोन्ही बाजू आहेत जगाच्या, दोन्ही बाजू आहेत. आत्ता विषय काय झाला, आत्ता सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला, जो की गरजेचा आहे. पण तिथं जे दाखवलं जातं आपल्याला ते जग वाटतं, आपलं ते धरून चालतं की हेच जग आहे. आता बरेच लोकांच्या बोलण्यामध्ये जर आपण वाकले की जगात वाईट माणसं आहेत रे, जगात अशीच, सगळं जग असंच झालंय. सगळं जग म्हणजे काय? तुझं गाव, तुझा तालुका, तुझा जिल्हा. काही काही जण पुण्यासारख्या शहरामध्ये आपण राहतो, आता गेली अनेक वर्ष मुंबईसारख्या शहरात लोक राहतात किंवा आपापल्या शहरामध्ये आपण राहतो. आपला जो तालुका आहे किंवा आपलं जे शहर आहे त्या शहराची प्रत्येक गल्ली तरी आपण बघितली का? म्हणजे ज्यांचा जन्म झाला, ज्यांची 30-30 वर्षे गेलेत असं आपण समजू की तुम्ही बघितली का? म्हणजे पुण्यातली एक एक गल्ली तुम्ही जाऊन बघितली का? एक एक घर बघितलं का? जर आपलं शहरच आपण अजून पूर्णपणे बघितलं नाही तर आपण काय म्हणतो की जग असं आहे. बाबा जग फार मोठं आहे, तू कधी जिल्ह्याच्या बाहेर नाही गेला, तुला जिल्ह्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही. महाराष्ट्रच किती मोठा आहे, देश किती मोठा आहे, किती अब्जावधी खरबो लोक जगामध्ये आहेत. आपली अडचण काय की 2-4 माणसांचा आपल्याला वाईट अनुभव येतो, मग त्या 2-4 माणसावरून आपण असं ठरवतो की जग असंच आहे. एखादा वाईट अनुभव येतो, जसं की समजा एखाद्या पुरुषाने बलात्कार केला, तर मग ते सुरू होते की सगळे पुरुष एकाच जातीचे. तसं मग एखाद्या स्त्रीनं कोणाला दगा दिला की सगळ्या स्त्री अशाच आहेत. एक निगेटिव्ह थॉट्स ज्याला आपण म्हणतो की ते खूप लवकर स्प्रेड होतं, खूप लवकर. नकारात्मक विचार इतक्या गतीनं पसरतात सोशल मीडियावरती. म्हणून पहा, चांगलं काहीतरी जर सोशल मीडियावर टाकलं तर ते पुश करावं लागतं. मग तुम्ही उघडं नागडं नाचा, काही करा, हे पसरतं. हे कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी असतील त्या पसरतात, लोकांना त्यात इंटरेस्ट असतो. आणि जज करण्याची जी प्रवृत्ती आहे ती सोशल मीडियामुळे खूप वाढली. पटकन जज करून जातात लोक. एखादी स्टोरी पडली, एखादा फॉलोअर आला, त्यावेळेस त्यानं बघितलं की अरे हा तर असाच आहे. एखाद्या वेळेस आपण रागावलेलं असतं स्टोरीला, त्याच्यामागं खूप कारणं असतात. तो फॉलोअर नेमका आलेला असतो आणि तो काय म्हणणार की अरे असंच आहे. एक महाभारतातलं एक दृष्टांत सांगतो की शिशुपालाच्या आईला कृष्णाने वचन दिलं होतं की मी याचे 100 अपराध माफ करेल. आता इंद्रप्रस्थ राजधानी उभी राहिली पांडवांची, मग त्याचा यज्ञ होता, ते सगळा समारंभ भरला. मग यज्ञाचं मुख्य स्थान कोणाला द्यायचं तर कृष्णाला द्यायचं असं ठरलं. शिशुपाल तिथं होता. शिशुपालाच्या मनामध्ये द्वेष, कारण कृष्णाने रुक्मिणीसोबत विवाह केला, त्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालासोबत ठरलेला, तो एक द्वेष, इकडून द्वेष, अशी अनेक कारणं. मग तो अपराध करतच होता, म्हणजे कृष्णाला रागवत होता, हा काय गवळ्याचा मुलगा, याचा काय अधिकार आहे का, याचा वर्ण, असं तसं तो खूप बोलत होता. मग 90 झाले, 92, 94, 95, 99 अपराध त्याचे पूर्ण झाले. आता ज्यावेळेस 100वा अपराध पूर्ण होणार त्यावेळेस कृष्ण त्याला सूचना देतोय, शिशुपाला हा 100वा अपराध आहे. पण तो एकदम असा क्रोधात आलेला, त्याला ते काही कळत नाही आणि त्याने 100वा अपराध केला. केल्याबरोबर कृष्णानं सुदर्शनानं त्याचं मुंडकं कापलं. आता हा प्रसंग सगळ्यांना माहिती की कृष्णाने याचे 99 अपराध माफ केले आणि 100व्या अपराधानंतर त्याला मारलं. आता जर असं झालं की 99
एक व्यक्ती असा आहे की ज्याला ही स्टोरीज माहीत नाही, बॅकग्राऊंड माहीतच नाही, शिशुपालाचं म्हणा किंवा कृष्णाचं. तो जर व्यक्ती तिथं आला दरबारामध्ये आणि 100वा अपराध सुरू आहे, तर त्या व्यक्तीला चित्र कसं दिसणार की शिशुपालाने एकदाच कृष्णाला शिवी दिली आणि त्या एका शिवीवरती कृष्णासारखा इतका श्रेष्ठ माणूस इतका रागावला की त्याने त्याला मारून टाकलं. लक्षात येतंय? बरोबर. याला बॅकग्राऊंड माहीतच नाही ना. याला दिसतंय काय, याला फक्त एकदा शिशुपाल बोललेला दिसला आणि दुसऱ्या क्षणाला कृष्णाला मारलेलं दिसलं. मग तो कृष्णाला काय म्हणणार, हा किती आतताई माणूस आहे, याच्याजवळ संयम नाही, हा राजा आहे, स्वतःला देव. तो त्याला दूषण देणार ना, तो त्याला बोलणार. स्टोरीज माहीत नाही. सोशल मीडियावरती काय होतं की जो व्हिडिओ आपल्या पुढे येतो, जी घटना आपल्या पुढे येते, त्या तितक्या घटनेवरतीच आपण काय करतो, त्या जज करतो त्या एकूण प्रसंगाला, सगळ्या प्रसंगाला तो कसा आहे काय नाही. मग सोशल मीडियावरती काय होतं की चला कोण्यातरी मुलीनं कोण्यातरी मुलाचा विश्वासघात केलेला असतो, ते व्हिडिओ येतो, किंवा एखाद्या मुलानं कोणाच तरी विनयभंग केलेला असतो, तो व्हिडिओ येतो. पण जिथं एकमेकांना सहकार्य केलं जातं, म्हणजे लग्नाच्या बाबतीत जसं आपण म्हणतो की आत्ता आपल्या तरुण पिढीचं असं झालं की आपल्याला लग्नच करायचं नाही आहे, बऱ्यापैकी बऱ्याच जणांना. का करायचं नाही, कारण लग्न म्हणलं की जबाबदारी येते, लग्न म्हणले की नैतिकता येते, लग्न म्हणले की मर्यादा येतात. अडचण अशी झाली की जसं मी मगाशी आपण बोलताना म्हणलो की आता मोकळं राहायची सवय झाली, मोकळं. आणि मोकळं राहण्यामुळं काय झालं की बंधन नको. स्पेसच्या नावाखाली इतकं अंतर पडत गेलं की आपल्या माणसानं आपल्याला विचारलं तर आपल्याला ते त्रास वाटायला लागतो, इतकी अडचण आहे. आणि ती एक जबाबदारी. मग त्यामध्ये पण एक इन्सिक्युरिटी कशी फील झाली की ती साथ देईल का नाही, ती निघून जाईल का, अशा अनेक गोष्टी चालल्यात, जी खरं तर अत्यंत शोकांतिक आहे. लग्नाच्या बाबतीमध्ये मी म्हणेल की दोन्ही बाजू आहेत, नाही असं नाही, पण इतकंही प्रमाण नाही की जितकं दाखवल्या जातं. अशी अनेक चांगली जोडपी आहेत, अनेक चांगली मुलं आहेत. मी अनेक चांगल्या श्रीमंत मुलींनी साध्या मुलांबरोबर लग्न केलेलं पाहिलं आहे, स्टँड घेतलेला. माझ्या 2-3 मित्र आहेत, त्यांचंही लग्न झालेलं आहे आत्ता रिसेंटली. तर ज्या मुलींनी त्यांना निवडलं त्यावेळेस माझ्या मित्रांचा पगार कमी आणि तिचा पगार त्याच्यापेक्षा जास्त होता, तरीसुद्धा तिने त्याला निवडलं. मग अशी उदाहरणं सोशल मीडियावरती आपण दाखवत नाही. बरं दाखवली तर मग खाली कमेंट काय असतात, असं कुठं होतं का, असं फक्त मूवीमध्ये होतं, असं फक्त कधीतरीच होतं. आधी तरी असं व्हायचं की लग्न केल्याच्या नंतर लोक रील बनवायचे, आता असं वाटतं की रीलसाठी लग्न करतायत, चला आम्हाला रील तरी टाकता येईल, आम्हालाही फोटो टाकायचे, म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींची लग्न होत आहेत म्हणून मला करायचंय, अशी एक मेंटॅलिटी झाली. किंवा त्यांचं वाईट झालंय म्हणून मला करायचं नाही. आपलं आयुष्य आपण इतरांच्या अनुभवावर जगतोय. आपली पिढी स्वतः अनुभव घेत नाही. आता कोणीतरी एखादा होतो क्लास 1 ऑफिसर, मग त्याचं भाषण ऐकायचं, मग आपण उत्साहित होणार, चला मलाही MPSC करायची. अरे तो पास झाला म्हणून का आपण पास होणार आहेत का, किंवा तो नापास झाला म्हणून आपण डिप्रेशनमध्ये जायचं काही कारण आहे का. आपली अभ्यास करण्याची पद्धती आहे. लग्नाच्या बाबतीमध्ये एखाद्याचं यशस्वी झालं म्हणून आपलं होईलच असं नाही, किंवा त्याचं अपयशी झालं म्हणून आपलं होईलच असं नाही. मुळात त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे, जो की फार निगेटिव्ह होऊन गेला आहे. आणि जर तो निगेटिव्ह राहिलाच, आणि आता काय झालं की बऱ्याच प्रमाणात लव्ह मॅरेजचं आपलं प्रमाण वाढलं अनेक गोष्टींचं. मग आपण एकमेकांना ओळखतो, खूप ओळखतो, 2-4 वर्षानंतर मग लग्नाकडे लोक वळतात. सुरुवातीला काय व्हायचं की लागलीच लग्न व्हायची आणि मग एकमेकांना समजून घेण्यामध्ये 2-4 वर्ष निघून जायची, आणि मग लेकरं बाळं व्हायची, एक बॉन्ड व्हायचा, दोघांमध्ये काहीतरी रिझन असायचं, आणि मग तो संसार चालायचा. आता असं की ऑलरेडी 3-4 वर्ष घातलीच सोबत. ते नाविन्यता, जो नवेपणा, जे जाणून घ्यायचंय ते लग्नानंतर उरलं नाही, ते लग्नाच्या आधीच झालं. आणि मग त्याच्यानंतर लग्नानंतर काय करणार, त्यातही काय असतं बघ की लग्नाच्या आधी आपण वेगळे असतो, आणि मग थोडासा वेळ मिळत असतो एकमेकांना भेटायला, बोलायला, एखादा दिवस, 2-4 तास दिवसाकाठी. लग्न झाल्यानंतर तुम्हाला सातत्यानं त्या व्यक्तीसोबत राहायचं आहे. एकच नातं चिरतरून ठेवणं हे एक सगळ्यात मोठा टास्क आहे. तेच नातं, तोच व्यक्ती तुम्हाला रोज सुंदर दिसला पाहिजे. अध्यात्मामध्ये एक फार गोड तो रेफरन्स येतो त्याचा की पार्वती महादेवाला विचारते की गीता कशी आहे. तर मग ते सुंदर वर्णन वापरतात की देवी जैसे का स्वरूप तुझे, भगवान शंकर वर्णन करतात. पार्वतीला म्हणतात की रोज उठल्याबरोबर तुम्हाला जितकी सुंदर दिसतेस, नित्य नूतन दिसतेस, तितकी गीता सुंदर आहे. आज किती सुंदर उदाहरण दिले. ते म्हणतात की रोज तुम्हाला सुंदर दिसतेस, म्हणजे आपल्या नात्यातला व्यक्ती रोज आपल्याला नवीन दिसला पाहिजे. त्या नात्यामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी करता आलं पाहिजे. आपण एकच डेली रुटीन फॉलो करतो,
त्याच 4 गोष्टींच्या 4 मित्रांच्या पलीकडे जातच नाही, नातं टिकणार कसं? एखादं झाड लावलं म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. तुम्हाला त्या झाडाला पाणी घालावं लागतं, वादळ वाऱ्यामध्ये जपावं लागतं आणि त्याला खूप खूप मोठं होऊ द्यावं लागतं. आणि खूप वर्षानंतर जे खूप मोठं होतं, त्यानंतर मग ते झाड आपल्याला सावली देतं. तसं आपल्या नात्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो. नात्याचा आत्मा जर काय असेल तर तो संवाद आहे, जो की हरवला आहे. सकाळी आपण 8-9ला जॉबसाठी बाहेर पडतो, रात्री यायला 8-10 वाजतात, जेवणं वगैरे. मग पती-पत्नी भेटतात कुठे? फक्त बेडवरती संध्याकाळी. सकाळी 6ला 7ला आपण उठतो, निघतो. कुठेतरी मग रविवारच्या दिवशी आपण बाहेर पडतो. संवादच होत नाही. कधी चित्रपटांविषयी बोलतात का नात्यामध्ये? कधी पुस्तकांविषयी बोलल्या गेलं का? कधी कोण्या मैफिलीला जाण्यामध्ये आलं का? नाही जाण्यात आलं. कधी कोण्या तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलण्यात आलं का? चांगलं नाही. कधी असं विचारत नाही की तुला काय अपेक्षित आहे माझ्याकडून? असं आपण नात्यात विचारत नाही. मी काय बदल करू? किंवा पुढचा व्यक्ती विचारत नाही की हे बदल करू का? आपल्याला बदलच करायचे नाहीत. आपल्या पिढीचा प्रॉब्लेम काय? मी जसं आहे तसं तिनं स्वीकारावं. का स्वीकारावं? आपण एकटे चालतोय तर ठीक आहे ना, पण आपल्याला एकमेकांना घेऊन चालायचं तर मी फार फास्ट चालतोय आणि तू फार स्लो चालतोय, असं नाही ना जमत. तुला तुझ्या पावलाची गती वाढवावी लागेल आणि मला थोडीशी कमी करावी लागेल. एकसारखं चालायचं आहे ना. गाडीचे जर आपण जर बैल जुंपलेत एखाद्या बैलगाडीला, तर एक खूप धावतोय, एक पाय अडखळतोय, असं नाही ना चालत. कुठेतरी तुम्हाला एक सुवर्ण मध्य साधावा लागतो. एका मध्यावरती तुम्हाला यावं लागतं. स्पेस असेल, स्वप्न असतील. काही स्वप्न तुम्हाला तडजोडी करावी लागतील. काही गोष्टीमध्ये तुम्हाला माघार घ्यावी लागेल. तर वेळेस नात्यामध्ये माझं खरं म्हणून चालत नाही. वेळ काय म्हणते ते गरजेचं आहे. आपली अडचण ही की नाही मी बदलणार नाही. आपण लग्न करतानाच ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती करतो. माझे हे कॉन्ट्रॅक्ट आहेत. तुला मान्य असेल तर तू साईन कर. मला मान्य असेल तर मी साईन करतो. तिथं आपण म्हणत नाही की ठीक आहे आपण करू एकमेकांसाठी ॲडजस्ट, घेऊ माघार. माघारच घ्यायची नाही कोणाला. पुढच्या व्यक्तीला घ्यायची नाही आणि मला घ्यायची नाही. तो थप्पड मूव्ही निघाला मागे. मी काय तो पाहिला नाही, पण तो असं आहे की तो तिला मारतो आणि त्याच्यावरनं काहीतरी वादविवाद होतो, अशी स्टोरी आहे. आता ते मारते ते गोष्टी तिच्या स्वाभिमानावरती येतात, ते वेगळं. आपण ते मारण्याचं समर्थन नाही. पण जर खेड्यापाड्यामध्ये बघितलं तर तो तिला मारतो आणि ती पण त्याला दरवाजा लावून मारते. सोडत नाहीत. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अजून एक झालाय की ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स. आज जर मला तुझ्यामध्ये ही गोष्ट सापडत नाही तर मी ॲडजस्ट करत नाही. मी ती गोष्ट दुसऱ्यामध्ये एका पाहते आणि दुसरा सापडतोय मला. सोशल मीडिया त्याच्यासाठीच आहे. आता तर टिंडर पासून ते किती डेटिंग ॲप निघालेले आहेत. पर्याय आहे. पर्याय असले की माणूस प्रयत्न करत नाही. पर्याय आहे ना. तू कशाला त्रास घेशील? मी तुला बदलण्याचा प्रयत्न कधी करेल? जेव्हा माझ्याकडे पर्यायच नाही तुझ्याशिवाय. तेव्हा मी ॲडजस्ट करेल, तेव्हा मी थांबेल, तेव्हा मी तुला वारंवार संधी देत राहील. पण माझ्यापुढे 3-4 ऑप्शन आहेत. मी तुझ्यावर माझा वेळ का खर्च करू? आपल्या नात्यांचा प्रॉब्लेम हा आहे, लग्नाचा. आत्ता मी स्वतः डिवॉर्सच्या अनेक केसेस हँडल करतो. छोटे छोटे प्रॉब्लेम असतात. वेळ देत नाही, डिवॉर्स घ्या. आमचं जमतच नाही. जमवायचा प्रयत्न किती केला तुम्ही? तुम्ही कुठे बाहेर गेलात, फिरलात. नात्यामध्ये जे काही दोष आहेत त्याच्यावरती बसून आपण बोलत नाही की बाबा ही आपली पडकी बाजू आहे, ही आपली जमेची बाजू आहे. या गोष्टींवरती चर्चा होत नाहीत. म्हणून नातं टिकत नाही. म्हणून लग्नाविषयी एक निगेटिव्हिटी निर्माण झाली आणि ती जशी जशी वाढत जाते तशी तशी एकूण सिस्टमसाठी घातक आहे. लग्न हे इतकं सुंदर नातं आहे, पत्नी पती इतकं सुंदर नातं आहे. बरं, त्यामध्ये एक नैतिक समाधान आहे. तो जो हक्क आहे तो वेगळा असतो. ते जे नातं आहे त्या नात्याची सुंदरताच वेगळी. ज्ञानोबारा एके ठिकाणी असं म्हणतात की हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली, भोगिता तिची भली जे परी. आपली पत्नी काळी बेंद्री का असेना, ज्ञानोबारांच्या शब्दात, किती कुरूप असू द्या, भोगिता तिची भली जी परी, तिचाच आनंद घ्या. दुसरी ऐश्वर्या राय असली म्हणून तिच्याकडे जाण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे किती नैतिक समाधान ज्ञानोबाराय सांगतात की तिचाच उपभोग घ्या, दुसरी नको. आता असं झालं की आपण ही सोडतोय तिच्या मागे, ते सोडतोय तिच्या मागे, ते सोडतोय. आपण धावतोय. नातं लग्न हे तुम्हाला थांबवतं, स्थिरता देतं. म्हणून 25व्या वर्षी ब्रह्मचर्याश्रम आणि तिथून लागलीच 25व्या वर्षीच लग्नाचं वय सांगितलंय आपल्या धर्मशास्त्राने. गृहस्थ आश्रम स्वीकारा. आत्ता काय होतं की शिक्षण, रोजगार, नोकरी, मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा, ह्या सगळ्या कारणामुळं ना आपण तिशीत कधी येतो आपल्याला कळत नाही. मग तिशीनंतर एक वेगळं दडपण असतं लग्नाचं, मुलांवरती, विशेषतः मुलांवरती. एकतर एवढं डिप्रेशन चालत आलंय.
आणि शिक्षणाचा, नोकरी करण्याचा किंवा MPSC करण्याचा विचार बाबा का चांगलं स्थळ येईल. शिक्षण घेण्याचा हेतू लग्न झालंय. इतकं आपण खालावलोत वैचारिकदृष्ट्या. शिक्षण घेण्याचा हेतू हे. रोजगाराचा हेतू सुद्धा तोच झालेला आहे. म्हणून त्याच्याकडे कुठंतरी दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. तो बदलला तर मग बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्या हाती आहेत. जसं की आता आपण लग्नाबद्दल बोललो, हां. लव्ह मॅरेज बद्दल बोललो, तर आपण एकदम पहिल्या स्टेजमध्ये होतो त्याच्या, की हो. जसं की कोणतरी आवडणं, हं, हं. मग आवड असन, अट्रॅक्शन असन, प्रेम असन, तर प्रत्येक जण आता त्याला ते प्रेम प्रत्येकाला वाटतं, असतं तो पार्ट वेळा. तर हे प्रेम आहे काय, ओळखलं कसं जातं? एक फार सुंदर वाक्य एकाने वापरलं की जे सांगता येतं, व्यक्त करता येतं ते प्रेमच नसतं. हां. प्रेम ही भावना व्यक्तच करता येत नाही, तुम्हाला सांगताच येत नाही की ते किती आहे. जर कोणी सांगत असेल की मी तुझ्यावरती इतकं इतकं प्रेम करतो, तर म्हणायचं की तो थापा मारतोय. कारण खरं प्रेम व्यक्तच करता येत नाही. तो एक अनुभव असतो की प्रेमने दाविता बोलिता सांगता अनुभव चित्ता चित्त देत असे, की त्या काळजातली स्पंदनं या काळजाशी जोडल्या जातात. ते फक्त 2 व्यक्ती फील करू शकतात. अलीकडे काय झालं की ते फील करत नाहीत, दाखवतात. नात्यामध्ये असणं याला लोक प्रेमात असणं समजतात. आता ती रिलेशनशिप आहे, ते प्रेम नाही आहे. नातं आणि प्रेम या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही नात्यामध्ये असता पण तुमच्यात प्रेम आहेच का नाही ही शंका आहे. आणि बऱ्याचदा तुम्ही प्रेमामध्ये असता पण मग तुम्ही नात्यात असाल का नाही हे मॅटर नाही करत. मग काही लोकांशी आपले इतके बंध जुळलेले असतात, ते प्रेम असतं, पण मग आपण त्या व्यक्तीसोबत नात्यात नसतं. आता अशा गोष्टीला आपल्याकडे अनैतिक मानल्या जातं, त्याला समाज काहीतरी लेबल लावतो कारण ते सिस्टममध्ये बसत नाही. पण तो प्रेम ही 2 व्यक्तींमधली गोष्ट आहे, ना की ती समाजातली गोष्ट आहे, ना की ती नात्यातली गोष्ट आहे. नाहीच आहे. मला पुढच्या व्यक्तीबद्दल काय फील होतंय आणि पुढच्या व्यक्तीला माझ्याबद्दल काय फील होतंय हे प्रेम आहे. ते जे फील होणं आहे, अनुभव चित्ता चित्त देत असते की त्या हृदयातला अनुभव या हृदयाला, ए हृदयची ते हृदय घातले. थोडक्यात या हृदयातील भाव त्या हृदयामध्ये. एक ठिकाणी तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केलंय. ते असं म्हणतात की कंठ दाटून आलाय, कंठ दाटून आलाय, अंगावरती रोमांच उभे राहिलेत, काटा आलेला आहे, ओठ थरथर कापतायत, डोळ्यामधून अश्रुधारा वाहत आहेत, कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे अशी अवस्था झाली आहे. आणि काहीतरी बोलायचंय, ओठ थरथर करतायत, बोलायचंय, शरीर कापतंय, अंगावरती काटे आलेले, डोळ्यातून धारा वाहत आहेत, पण व्यक्तच होता येत नाही. ते प्रेम आहे. इतकं सांगतात ते की अगदी आता एक ना एक शरीराचा अवयव रोम रोम आपल्याला म्हणते की बोलायचंय, बोलायचंय. म्हणून अगदी पहिल्यांदा जेव्हा आपण शाळेत असू, 10वी-12वीला असू, जेव्हा आपण पहिला प्रपोज केला, तो करत असताना आपण तो केलाच नाही. जेव्हा केव्हा तिला बोलायला आपण जाऊ, धगधग वाढणार, म्हणजे शरीराला काय होतं की ते जाणवतं, फिलिंग्स आतल्यात जाणवतात. इतकी भीती की अगदी ती आपल्या पुढे उभे असते पण आपण बोलत नाहीत. आणि तेच प्रेम असतं. जितक्या सहजतेनं आता लव यू म्हणल्या जातं, मी लव यू म्हणतो, तू म्हणते, मग झालं आपण आता नात्यामध्ये आहोत. प्रेम तितकं सहज नाही. त्याला कळायला जन्मसुद्धा आपण म्हणू की पुरत नाही. देव कोणत्या गोष्टीने मिळतो, प्रेमाने मिळतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जर देवाला प्रेमाचा दुष्काळ असेल तर आपण तर साधी माणसं आहोत. मग आपल्यामध्ये जी प्रेमभावना आहे, प्रेम म्हणजे काय, अलीकडे आपली अडचण काय, बऱ्याचदा आपण अट्रॅक्शनला पण प्रेम म्हणतो किंवा फक्त आवडण्याला सुद्धा प्रेम म्हणतो. आवडणं ही गोष्ट वेगळी, आकर्षण ही गोष्ट वेगळी आणि प्रेम ही गोष्ट वेगळी. मी काल एका ठिकाणी बोलत असताना हे सांगितलं की ज्या गोष्टीमुळं जीवनाला अपूर्णत्व भासतं, की जीवन पूर्ण नाही असं वाटतं, ते प्रेम आहे. की ते असल्यावर जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जर मराठीतलं एक फार सुंदर गीत आहे आणि माझ्या ते फार आवडीचं आहे की सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का. तर त्याच्यामध्ये बाबाजी असं म्हणतात की जे जे हवे जीवने, म्हणजे आयुष्यामध्ये जे जे हवंय ते सगळं मला मिळालंय, सगळं मिळालंय. पैसा, संपत्ती आपण ज्याला म्हणतो, सत्ता ज्याला आपण म्हणतो, करिअर, सगळ्या गोष्टी मिळाल्या, सगळं आहे. जे जे हवे जीवनी ते सगळं लाभलंय, पण ते तुझ्याशिवाय अपूर्ण आहे आणि तू येऊन त्याला पूर्णता देशील का, तर त्यांचा प्रश्न आहे. ते संपूर्ण गाणं म्हणजे प्रपोज आहे. ते गाणं जर जवळून पाहिलं तर ते संपूर्ण आहे की
सखी मंद झाल्या तारका, म्हणजे आता पहाट होत आली, मी रात्रभर जागलोय, पहाट होत आली की ती तारे आता मंद 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 होत झाले, आता तरी येशील का? म्हणजे चल किमान तुला रात्रभर नाही जमलं, चल समाजाची काही बंधनं आहेत, नैतिक अनैतिक काही तुला मर्यादा लागल्या, सगळं झालं, पण आता तर उजडतंय ना, किमान आत्ता तरी येशील का? रात्र गेली माझी पूर्ण तळमळत वाट पाहण्यामध्ये, आता तरी येशील का? मग ते सगळं लाभलंय मला, सगळं. आणि ते म्हणतात की तू जर येणार असशील, तू जर, आणि जर मृत्यू आला, तर मग मृत्यू जर माझ्याकडे येतोय आणि तू पण येतेस, जर तुला यायला वेळ असेल तर थांबेल तो पळभर, तो मृत्यूसुद्धा थांबेल, पण तू ये. इतकं सुंदर मागणं केलं, किती सहज आहे, किती तरल आहे. प्रेम हे सहज असतं, तरल असतं. एक हिंदी साहित्यकार असं म्हणतात, ते जर सरळ नसेल तर ते प्रेम नाही. आपलं प्रेम हेक्टिक आहे, टॉक्सिक आहे. आता टॉक्सिक माणसंच जास्त आवडतात, तो भाग वेगळा, पण आपलं प्रेम टॉक्सिक आहे. आपण काय करतो, डेटला जाणं, फोटोज टाकणं, व्हिडिओज टाकणं, दाखवण्याला प्रेम समजून बसतो, नात्यात असण्याला प्रेम समजून बसतो. प्रेम हे सहज आहे. प्रेमामध्ये तुम्हाला सांगावंच लागत नाही की पुढचा व्यक्ती प्रेम करतोय, ते जाणवतं, ते त्याच्या डोळ्यामध्ये दिसतं, ते त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतं, त्याच्या वागण्या बोलण्यातून प्रेम पाझरत असतं. आता आई ज्या वेळेस आपल्याला जेवायला वाटते, तिच्या जेवायला वाढण्यामध्ये कधीतरी कंटाळा वाटतो का? ती किती थकलेली असू द्या, प्रेम आहे, निखळ प्रेम आहे ते. आपण किती बाहेरचं खाऊ, तिच्या हातचं आपल्याला का गोड लागतं? ती फक्त मसाला टाकत नाही, ती त्यामध्ये प्रेम टाकते, ती तिचं वात्सल्य त्यामध्ये टाकते. पण लेकुराची हित बाहे माऊलीची चित्त, आणि ऐसी कळवळ्याची जाती, खरी लाभाविन प्रीती. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, की ज्या प्रेमामध्ये अपेक्षाच नाही ते प्रेम आहे. बरं, ते किती अपेक्षा? आपण म्हणतो थोड्या तरी अपेक्षा असाव्यात का? थोड्याही नाही. शास्त्रकारांनी प्रेमाचं लक्षण सांगितलंय, तत्सुखे सुखित्वम प्रेम लक्षणम. चला जरा प्रेमाची व्याख्याच करायची, तर तत्सुखे सुखित्वम प्रेम लक्षणम. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्या सुखामध्ये सुख मानणं हे प्रेमाचं लक्षण. एक फार गोड दृष्टांत आहे राधाकृष्णाचा. हे सगळं महाभारताचं युद्ध वगैरे सरतं. अर्जुनापेक्षा कृष्णाचा एक जवळचा मित्र उद्धव, हा ज्ञानी होता, योगी होता. एके दिवशी कृष्ण, आता उद्धवाला तसा स्वतःच्या ज्ञानाचा आणि योगाचा थोडासा अभिमान झालेला. मग कृष्णाला दोन्ही गोष्ट साध्य करायच्या होत्या. एक तर सगळ्यांचा निरोप घ्यायचा होता आणि उद्धवालाही सांगायचं होतं की भक्ती किती श्रेष्ठ असते. मग कृष्ण उद्धवाला म्हटला, बरेच दिवस झालं मी राधेला भेटलो नाही, गवळींना भेटलो नाही, त्या कशा आहेत कशा नाही, एकदा तू पाहून येशील का? उद्धव गेला, वृंदावनला आला. आल्याच्या नंतर आता त्या ज्या कारणासाठी कृष्णानं पाठवलं ते तर साध्य झालंच, त्याला भक्ती कळाली उद्धवाला, ते विषय झाला, आणि तो परत निघाला. उद्धव काही दिवस राहून परत निघाला. परत निघत असताना उद्धवाने विचारलं की कोणाला जर कृष्णाला काही निरोप द्यायचा असेल तर सांगा. प्रत्येक गवळण येऊ लागली, उद्धवाला सांगू लागली की कृष्णाला हे सांग, कृष्णाला ते सांग, कृष्णाला ते सांग. मग उद्धव राधेजवळ आला आणि राधेला येऊन म्हणला की राधे, तुला कृष्णाला काही निरोप द्यायचा आहे का? राधा म्हटली की त्याला सांग की आम्हाला तुझी फार आठवण येते. असा एक निरोप, असे काही निरोप राधेनं उद्धवाला दिले. मग उद्धवानं तो निरोप घेतला, तो निघाला. तो एक 10-5 पावलं चालला असेल नसेल, राधेनं त्याला आवाज दिला की उद्धवा इकडे. उद्धव परत आला. मग तो विचारतो काय झालं? ते नाही, तो निरोप राहू दे, देऊ नको, देऊ नको. उद्धव म्हणतो ठीक आहे. उद्धव परत निघतो. ती परत त्याला आवाज देते, बोलवते. मग याला म्हणते नाही नाही, इतका निरोप तू देवाला देच. उद्धव जातो. ती परत आवाज देते. असं 2-4 वेळेस होतं की तू जाते, ती म्हणते देऊ नको, एकदा म्हणते दे. उद्धव कंटाळून राधेला म्हणतो एकदाच सांग, निरोप द्यायचा आहे न द्यायचा आहे, मला निघायचं आहे, उशीर होतोय. मग त्यावेळेस राधा जे उत्तर देते फार सुंदर आहे. ती असं म्हणते की यद्यपि, तो फार सुंदर सुभाषित आहे, त्याच्यामध्ये ती असं म्हणते की आत्ता माझा निरोप जर कृष्णापर्यंत गेला तर तो येणार, हा माझ्या प्रेमावरचा विश्वास आहे माझा. पण येत असताना जर त्याला त्रास झाला, जर रस्त्यावरची धूळ उडाली, किंवा तो जर रथातून उतरतो आणि त्याच्या पायाला जर खडा टोचला, तर त्याला जो त्रास होईल तो त्रास आमच्या या विरहाच्या दुःखापेक्षा मोठा आहे. किती वाक्य वापरलंय की माझ्या दुःखाच्या निराकरणासाठी, निवृत्तीसाठी जर तो येत असेल, आणि येत असताना जर त्याला कष्ट झाले, तर ते पाहून मला जास्त कष्ट होतील की माझ्यामुळे कृष्णाला त्रास झाला. हे प्रेम असतं. इथं अडचण काय, माझं सुख कशात आहे? तो तुझाच विचार करतो.
प्रेमामध्ये जिथं आपण मी म्हणून उरतच नाही ते प्रेम असतं. नात्यामध्ये काय असतं, मी किंवा ती असं नाही, आम्ही हा शब्द असावा. आपल्या नात्यामध्ये मी असं, मी तसं, ती तसं, ती तसं असा शब्द असतो. आम्ही असे, आम्ही तसे, आमचं हे, असे शब्द आपण वापरतच नाही. ती मी वापरलं की वेगळे आहेत. प्रेमात वेगळे पण उरत नाही, तुम्ही एक होता. एक झालात म्हणजे आपण आपले काही गुणदोष सोडतोय, ते त्यांचे काही काहीतरी मागं सोडून काहीतरी स्वीकारून आपण काय करतो की चालतोय. प्रेमामध्ये नेहमी पुढच्याचाच विचार केला जातो, नेहमी. इथं तर असं आहे की मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं हे लोक बोलून दाखवतात. होतं असं बऱ्याचदा होतं की मी तुझ्यासाठी इतके एफर्ट घेतले, मी तुझ्यासाठी इतकं हे केलं, तितकं ते केलं. बोलून दाखवण्याची वेळ येते, ते प्रेम नाही, तो व्यवहार आहे. व्यवहारामध्ये मी तुला 10 रुपये दिले तर मी तुला म्हणणार मी तुला 10 रुपये दिले, तू पण मला किती 10 रुपये दे. नाहीतर आत्ताचा चालू काळ असा आहे की मी तुला 10 रुपये दिले, व्याजासकट मला 12 रुपये दे. आत्ताचं प्रेम तसं आहे, मी तुझ्यासाठी इतके एफर्ट घेतले, मग तू माझ्यासाठी तितके एफर्ट घे म्हणण्याची जिथं गरज पडते ना, ते प्रेम नाही. आणि जो घे म्हणतो ना, तो पण प्रेम करत नाही. तुम्ही प्रेमामध्ये असता तेव्हा तुम्ही आधी माणूस स्वीकारता, मग त्याच्या दोषामध्ये बदल करता. आत्ता कसं क्वालिटी बघून प्रेम केलं जातं. आपण म्हणतो ना प्रेम आंधळं असतं, त्याचा अर्थ काय की प्रेम दोष बघत नाही. म्हणून ज्यावेळेस नातं तुटत असतं त्यावेळेस मग तिच्या किंवा त्याच्या तोंडून वाक्य काय बाहेर पडतात, मला माहीत होतं तू असाच आहेस. मला माहीत होतं तू अशीच होतीस. जर माहीतच होतं बाबा आधीच सोडायचं ना, इतकं 2-3 वर्ष कशाला घातले. मग ते आधी दोष का नाही दिसले, प्रेम होतं. आत्ता का नाही दिसले, प्रेम कमी झालं. आणि प्रेम कमी जास्त होतच असतं. नारद भक्ती सूत्रात प्रेमाची 6 लक्षणं येतात, 7 लक्षणं. मग त्याच्यामध्ये ते प्रत्यक्षण वर्धमानम असतं, अविच्छिन्नम असतं, नित्य असतं, सूक्ष्मतरण असतं आणि ते अव्यक्त असतं, म्हणजे ते व्यक्त करता येत नाही. त्यातही प्रेमाच्या 8 स्टेज आहेत. प्रेमा, स्नेहा, प्रणया, राग, अनुराग, भावानिवेश, अशा त्याच्या 8 स्टेज आहेत. आपण त्या गाठतच नाही, आपण तिथपर्यंत जातच नाही. त्याच्यामध्ये प्रणय ही सुद्धा एक स्टेज आहे, ज्याला आपण आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये सेक्स असं म्हणतो, जवळ येणं शरीराला. आता याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक, आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्यावेळेस शरीराने मनाने करतो. आता शरीर हे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे. आता काही जणांची अडचण कशी आहे, 2 वर्ग आहेत. एक, ज्यांना हे फारच संकुचित वाटतं, जे याला वाईट म्हणतात, अश्लील म्हणतात, तो एक वर्ग. दुसरा असा वर्ग जो फक्त शरीरापर्यंतच थांबतो. ह्यात सगळ्यात सुवर्ण मध्य कोणता असतो की तुम्ही प्रेमात शरीराने जवळ आलात पण शरीर तुमचं साध्य नव्हतंच. म्हणजे शरीर भोगून झाल्याच्या नंतरही जर त्या व्यक्तीच्या नसण्यानं तुम्हाला हुरहुर वाटते पण ती शारीरिक ओढ नाही आहे, तर ते प्रेम असतं. तुम्हाला आठवण फक्त शरीराचीच येते तर मग ते आकर्षण आहे. ते प्रेम कुठपर्यंत मर्यादित राहिलं, शरीरापर्यंत. जे प्रेम असतं ते शरीराच्या पलीकडे जातं. शरीर काय माध्यम ठेवले त्यांनी, एक मीडियम आहे. आता मला खूप आठवण येते म्हणून मी आत्म्याला मिठी नाही मारू शकत. मनाला नाही मारू शकत. जे म्हणताल ना की मी तुझ्या मनावर प्रेम करते ते फेकतोय. अक्षरशः फेकतोय. मनाला नाही मिठी मारू शकत तुम्ही, मनासोबत नाही गप्पा मारू शकत, मनाला तुम्ही डोळे भरून नाही पाहू शकत. तुम्ही कोणाला पाहता, व्यक्तीला. मिठी कोणाला मारतो आपण, शरीर शरीराला मिठी मारतं, शरीर शरीराला पाहत असतं. ते सुंदर आहे. म्हणून त्याच्याकडे कला म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो आर्ट म्हणून, ते एक मीडियम आहे ज्याच्यातून आपण व्यक्त होतोय. आता एखादा आपण डिप्रेशनमध्ये गेलो तर आपल्याला खूप लो फील होते, दिवसभरामध्ये खूप लो फील होते आणि आपली मैत्रीण असेल, मित्र असेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कोणी असेल, पती पत्नी कोणी असेल किंवा आपला जवळचा मित्र असेल, तो आला आणि त्यानं आपल्याला मिठी जरी मारली तरी आपल्याला बरं वाटतं. आता इथं जेंडरचा विषयच नाही, तो मित्रही असू शकतो, मैत्रीणही असू शकतो. का वाटतं, बॉडी कनेक्ट होतात, शरीराच्या वाईब्स असतात आणि त्या वाईब्स फार जो पुढचा व्यक्ती आपल्याला मिठी मारतो त्याचं आपल्यावरती प्रेम असतं, काळजी असते, तो त्याची एनर्जी आपल्यामध्ये ओततो. शरीरांचं तसं आहे, एकमेकांची एनर्जी आपण एकमेकांकडे घेतो, याच्यावरती पूर्ण काम शास्त्र उभं आहे आपलं. दुर्दैवानं आपण ते पाहत नाही. आपण पॉर्न पाहतात पोरं किंवा नेटफ्लिक्सला वगैरे इकडे तिकडे जे काही मूवीज येतात, वेब सिरीज येतात, त्यातून ते विकृतरित्या आले. मग त्याच्यामध्ये 2 वर्ग पडले, जसे की एक फारच संकुचित आहे आणि इतका मोकळा झाला की त्याला कळतच नाही की शरीराच्या पलीकडे पण काहीतरी असतं, तो थांबतो फक्त तिथंच. म्हणून काळजी करणं, प्रेम करणं, म्हणजे आपण आजारामध्ये जर असलो तर आपला माणूस जवळ जरी बसला तरी गोळ्यांपेक्षा आपल्याला तो माणूस बसलाय आणि आपल्याला बरं वाटतं. बरोबर. का वाटतं, त्याचे वाईब्स असतात.
आपलं शरीर आठवणी जपत असतं शरीराच्या, दुसऱ्या शरीराच्या. म्हणून आपल्या आवडत्या व्यक्तीनं स्त्रीला केलेला स्पर्श आणि नावडत्या पुरुषाने केलेला स्पर्श, जर आवडत्या पुरुषाने स्पर्श केला तर ती लाजते, आणि एखाद्या रस्त्यात जर कोणी अचानक स्पर्श केला तर मग तिला ते घाण वाटतं, तिला ते अंग आखडून घेते. का? दोन्ही पुरुष आहेत, पण एकाच्या स्पर्शात प्रेम आहे आणि दुसऱ्याच्या स्पर्शात फक्त वासना आहे. आपण नात्यामध्ये या गोष्टीला महत्त्व देत नाही. मुद्दा काय असतो की शरीराने तुम्ही जवळ आला तर त्याचे दोन बाजू आहेत, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह अशी की कदाचित पुढचा व्यक्ती तेवढ्याच गोष्टीसाठी तुमच्याजवळ आला असेल, त्याचा जर हेतू साध्य झाला तर तो काही कारण देऊन निघून जाईल. पण दुसरी बाजू अशी की जर त्या व्यक्तीचा हेतू तो नाहीच आहे फक्त, तर मग तुमच्यामधलं अंतर संपून जातं. तुमच्यामधलं एक सगळ्यात मोठं अंतर आपल्यात काय असतं? शरीराचं. तुम्ही शरीराचं अंतर पार केलं आणि जर मनाने एकत्र झाले तर तुमचा इतका पक्का बॉन्ड तयार होतो, प्रचंड. म्हणून सेक्स नात्यामध्ये चांगलाही इम्पॅक्ट पाडतो आणि वाईटही इम्पॅक्ट पाडतो. वाईट असं की त्या व्यक्तीसोबत तुम्ही फिजिकल झालात आणि पुढे जर तो व्यक्ती सोडूनच गेला, त्याचा हेतू तितका होता, तर मग पुढं आयुष्यात मूव्ह ऑन करणं खूप कठीण जातं. मग कोणाचा स्पर्श, त्या स्त्रीला मी अशा बऱ्याचशा केसेस हँडल केल्यात काउन्सिलिंगच्या, की मग तिला ते कोणाचाच स्पर्श असा सिकर वाटत नाही, घाबरत जाते, पुढं होत नाही. आणि ज्यांनी ते जगलं चांगलेपणानं, मग कदाचित काही कारणानं त्यांना वेगळं भावं लागलं, जे की मुद्दाम नाही झाले, मग ते मूव्ह ऑन सहज होतात, कारण त्यांनी जगली गोष्ट चांगलेपणाने. आणि यामुळे माणसं समृद्ध, मानसिक स्वास्थ्यावरती शारीरिक गोष्टींचा परिणाम पडतो. आत्ता आपले पोरं डिस्टर्ब का होत आहेत? ज्या वयामध्ये ती गोष्ट मिळायला पाहिजे, आपले वय वाढलेत, कोणाला 30 नंतर मिळते, कोणाला 32 नंतर, किंवा ज्यांना आता फार कमी वयामध्ये, आत्ताच्या आपल्या 2000 नंतरच्या पिढी, ज्या की अगदी आता 18-19 वर्षाची मुलं मुलीसुद्धा फिजिकल होतात, पण ते परिपक्व नाहीत. एक जे तयार नाहीत त्यांना ते मिळते, दुसरं जे तयार होऊन पार आता पुढे आले त्यांना ते मिळत नाही. ज्या वयामध्ये ते एक्झॅक्ट मिळायला हवं त्या वयात ते मिळत नाही. त्याच्यामुळं मानसिक स्वास्थ्य बिघडले, नाती बिघडली, आणि या गोष्टीवरती जे अफेअर्स चालतात बाहेर, त्याचं कारणच हे. नात्यांमध्ये आपण सगळ्या गोष्टींवरती बोलतो, पण सेक्स्युअल लाईफमध्ये बोलत नाहीत. पगार किती बोलतो, सुंदर कशी बोलतो, बॅकग्राऊंड चेक करतो, सगळं चेक करतो, पण बाबा तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? आणि त्या नात्यामध्येच ते होतं ना. ते काय आपण दुसऱ्या नात्यामध्ये करतो का? नाही. दुसरीकडे लक्ष देतो का? नाही. त्या नात्यामध्ये ते होत असेल आणि त्या गोष्टीवरती उभे. जुन्या काळामध्ये असं म्हणतात की पहिल्या रात्रीवरती संसार कळतो, असं म्हणायचे ग्रामीण भागामध्ये, की पहिल्या रात्रीवरती संसार कळतो. म्हणजे काय? की तुम्ही एकमेकांना किती सॅटिस्फाईड करू शकता, त्यावरती ते चालतं. आणि मग याला एक नैतिक आधार नातं आहे, आपलं लग्न आहे, तो त्याला एक नैतिक बेस आहे. पण अलीकडे काय होते की आपला जॉब असतो वगैरे, जास्तीत जास्त टाईम कलिगसोबत बाहेर स्पेंड करतोय. एकतर सगळ्या गोष्टींमुळे आपलं शारीरिक स्वास्थ्य तेवढं खराब झालं आहे, आपल्यामध्ये तेवढी एनर्जी राहिलेली नाही, आणि यामुळे मग अफेअर्स का होतात? कारण ते प्रेम बाहेर मिळतं, तो स्पर्श बाहेर मिळतोय, ती काळजी बाहेर मिळते, आणि आपण माणूस आहेत. आपल्या माणसाकडून जर ते मिळत नसेल आणि ते जर दुसरीकडून मिळत असेल, की कधीतरी मन तिकडे जाणार, आणि एकदा जर का चाड लागली तर मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. मग कामातुरम न भयम न लज्जा. मग त्याला भीती राहत नाही, त्याला लाज राहत नाही, का त्याला त्याची चाड लागली, सवय लागली. म्हणून प्रणय ह्या 8 स्टेज आहेत, त्यातली एक स्टेज आहे, ते तुम्हाला फुलवता आलं पाहिजे. तो शृंगार आहे, रोमांस ज्याला आपण म्हणतो त्याला आपण शृंगार म्हणतो, तो रोमांस आहे. त्यात बिभत्सपणा नसतो. नवरसामध्ये बिभत्स हा एक स्वतंत्र रस आहे आणि शृंगार हा स्वतंत्र रस आहे. शांत, रौद्र असे रस आहेत, करुण आहे, त्याच्यामध्ये शृंगार स्वतंत्र रस, आणि बिभत्स हा स्वतंत्र रस. बिभत्स किळसवाना असतो, बलात्कार वगैरे या सगळ्या गोष्टी बिभत्सपणामध्ये येतात. विनयभंग, बळजबरी करणं, हे सगळं बिभत्सपणामध्ये. तुम्ही स्वेच्छेने करताय, प्रेमानं करताय, हे प्रणयामध्ये येतं. हे कळणं गरजेचं आहे. आत्ताच्या मुलांना स्पर्श करता येत नाही, आणि आत्ताच्या बऱ्याचशा मुलींना स्पर्श कळत नाही. हे आपल्या पिढीची फार मोठी अडचण आहे, की एखाद्या स्त्रीला तुम्ही सिक्युअर फील करून दे. तिला माझ्याकडे केस अशी आली होती की एक मुलगा होता, आणि त्याचं म्हणणं आहे की 2-3 महिने झाला आम्ही नात्यामध्ये आहेत आणि ती जवळच येऊ देत नाही. तर मी त्याला म्हटलं, अरे फक्त 2 महिने झाले, 60-70 दिवसाचा वेळ गेला, आणि त्या वेळेमध्ये तू अपेक्षा करतो की त्या मुलीनं सगळं द्यावं. आता काही जणांचं एक व्यक्तिमत्व आपण सोडलं तर बहुतांशी मुली किंवा स्त्रियांसाठी चारित्र्य, कॅरेक्टर किंवा शरीर ही खूप मोठी प्रायोरिटी असते, खूप मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी, आणि ते सर्वस्व असतं त्यांचं.
स्त्रीचं चारित्र्य हे सर्वस्व असतं तिच्यासाठी. ते जर तिला आपल्या हाती द्यायचे तर तिला तो व्यक्ती सिक्युअर वाटला पाहिजे. आणि सिक्युरिटी फील करून देण्यासाठी आपला स्पर्श तेवढा सिक्युअर हवा. मग आता ते राहिलंच नाही हातामध्ये घेणं. एक हिंदी साहित्यकार एका ठिकाणी असं फार सुंदर वाक्य वापरतात, मला ते आठवत नाही. ते म्हणतात की उसके हाथों से उसके ओठों तक का सफर. फार सुंदर वाक्य आहे. म्हणते उसके हाथों से उसके ओठों तक का सफर मेरी जिंदगी का सबसे लंबा सफर था. हे बोलणं कळते का? ते म्हणतात की तिचा हात हातात घेण्यापासून ते तिला पहिलं चुंबन करण्यापर्यंत जो मधला काळ गेलाय आणि जो वाट मी बघितली, जो पेशन्स मी ठेवलाय, जो पल्ला मी चाललोय, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रवास आहे. थांबला. मग प्रेमामध्ये आपण थांबतो. पुढचाही व्यक्ती आपल्यासाठी प्रयत्न करतोय, आपणही थांबतोय. आणि एकदा सिक्युरिटी फील झाली की मग ती सगळं देते. आणि ज्यावेळेस स्त्री स्वतःहून देते त्यावेळेस आपण जितकं तिच्याकडून घेऊ शकत नाही त्यावेळेस ती आपल्याला देते. कारण मुळात शृंगार हा तिचा नैसर्गिक स्वभाव आहे, तो पुरुषांचा नाही. पुरुषाचं सौंदर्य सामर्थ्य आहे. फार सुंदर वाक्य आपल्या मराठीतलं की सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे, तर सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य आहे. म्हणून आताही बघ सिस्टम तशीच चालते. ज्याच्याकडे पैसा, प्रॉपर्टी, ताकद आहे, सुंदरता त्याच्याकडे येते. आणि जे सुंदर आहे ती तिची ताकद आहे त्या मुलीची, तिला मग चांगले चांगले लग्नाचे स्थळं येतात. हे चालतं असं आहे. बदलत्या काळात थोड्याशा व्याख्या बदलल्या. पण प्रेमामध्ये सहजता, तरलता, समजून घेणं, संवाद असणं महत्त्वाचं, म्हणजे जाणीव असणं, त्यामध्ये भूमिका असणं महत्त्वाची आहे. एकदा काय होतं की आपल्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे की आपल्याला भूमिका कळत नाहीत. आपल्याला भूमिकाच कळत नाहीत की कोणत्या वेळेमध्ये आपण कसं वागावं, कोणत्या प्रसंगात कसं वागावं, हे अलीकडच्या जोडप्यांना कळत नाही. आपण इथं जसं वागतो तसं तिथं वागण्याचा प्रयत्न करतो, असं नाही चालत. कबीरांकडे अशी एक कथा सांगतात. कबीरांकडे एक व्यक्ती आला. त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की घरी आमच्या दोघांची नेहमी भांडणं होतात. याच्यावरती एक अभंग आहे, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. नेहमी भांडणं होतात सातत्यानं, तुम्ही आम्हाला काहीतरी सल्ला द्या, उपाय सांगा. कबीर म्हणतात त्याला बस, थोडंसं काम सुरू आहे. आणि बसलेले असताना दुपारची वेळ, कबीर पत्नीला आवाज देतात आणि कंदील घेऊन यायला सांगतात. आणि पत्नी येते, तो कंदील लावते. कबीर जिथं बसलेले असतात दिवाणखान्यात तिथं ती ठेवते आणि निघून जाते. थोड्या वेळानंतर कबीर पाहुण्यांना म्हणतात की जेवायची वेळ झाली, आपण जेवायला बसूयात. मग ते जेवायला बसतात. आणि जेवायला बसल्याच्या नंतर पहिल्या घासाबरोबर पाहुण्याला कळते की अन्नामध्ये मीठ कमी आहे. पण आता कबीरच मागत नाही तर आपण कसं मागावं? आधीच्या पाहुण्यांना जरा मर्यादा होत्या. त्याने ते तसंच खाल्लं. आणि मग कबीर असेच निवांत बसले जेवण झाल्याच्या नंतर. आणि कबीर म्हणले आता निरोप घेऊयात, म्हणले वेळ झालाय. त्या व्यक्ती कबीरांना म्हटलं की मी एक प्रश्न घेऊन आलतो तुमच्याकडे, तुम्ही मला अजून त्याचं उत्तर दिलं नाही. कबीर म्हणले मला वाटलं तुला उत्तर मिळालं असेल. म्हणून मला नाही कळालं. मग कबीर त्याला एक्सप्लेन करतात, म्हणतात ऐक, आपण दुपारच्या वेळेमध्ये बसलोय जिथं सगळा प्रकाश आहे आणि मी माझ्या पत्नीला कंदील आणायला सांगितलं, तिनं तो आणला, पेटवला आणि इथं ठेवला. आता जर तिथं आपली पत्नी असली असती, ती म्हणजे तुझे डोळे फुटलेत का? ह्या माणसाला एवढा दुपारी कशाला कंदील हवा असेल? मला काय माझी कामं पडली नाहीत का? याला उठून घेता येत नाही का? हे कोण बोललं असतो? आपण. कबीरांच्या पत्नीनं काय विचार केला, ठीक आहे काही काम असेल आपल्याला, काय सांगितलंय ना, नेऊन द्या. बरं आता ज्यावेळेस हे जेवायला बसले त्यावेळेस कबीरांनाही कळलं ना अन्नामध्ये मीठ कमी आहे. कबीरांनी ताट नाही फेकून दिलं. कबीर त्याला म्हणले नाही तुला कळत नाही का, मीठच कमी पडलं, हे झाले. तर कबीरांना माहिती रोज आपली पत्नी चांगला बनवते, राहिलं असेल, गडबडीत असेल, काही विचार करत असेल. ही भूमिका समजून घेणं असतं. कबीरांच्या पत्नीनं समजून घेतलं की काहीतरी काम असेल आणि कबीरांनी समजून घेतलं की राहिलं असेल टाकणं. आपण काय होतो, आपण अर्थ लावतो. लागलीच आपल्या माणसाची वागण्याची, बोलण्याची विचित्र विचित्र अर्थ लावतात आणि अपेक्षांचं ते ओझं इतकं भयंकर झालंय की मग माझी भूमिका काय, आत्ता या ठिकाणी मी शांत बसावं, मग मीच का शांत बसू, मीच का माघार घेऊ. बऱ्याचदा आपली बाजू खरी असली तरी त्या वेळेमध्ये ती सांगणं गरजेची नसते. त्या वेळेमध्ये शांत राहा, माघार घ्या. तुम्हाला नातं महत्त्वाचं आहे. माझ्या क्रमशामध्ये मी एक वाक्य लिहिलेलं पुस्तकामध्ये की नातं महत्त्वाचं असेल तर चुकांना स्मशानामध्ये नेऊन गाडा, आणि जर चुका महत्त्वाच्या असतील तर नातं नेऊन गाडा. म्हणजे व्यक्ती महत्त्वाचा आहे का तुम्हाला स्वतःचं खरं करा, माझं खरं. बऱ्याचदा काय होतं म्हणजे ठीक आहे आपली बाजू खरी आहे बाबा, पण त्या खरेपणाचा इम्पॅक्ट चुकीचा पडतोय. खरं नेहमीच बोललेलं बरं नसतं.
कळलं पाहिजे की बाबा इथंच खरं बोलायचं किंवा तिथंच खरं बोलायचं. तिथं शांत नातं जर वाचवायचं असेल, प्रेम जर आपल्याला चिरकाल टिकवायचं असेल दोघांमध्ये, तर बऱ्याचदा आपली चुकी नसताना माघार घ्यावी. आणि हे एका बाजूनं होऊ नये, हे दोन्ही बाजूनं व्हावं. त्यानेही कधीतरी माघार घ्यावी, आपणही कधी आपण 2 गोष्टी सांगाव्यात त्यांना. याने नातं बहरत असतं. आणि दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींची आपल्या पिढीमध्ये आता फार कमतरता दिसून येते, कारण पेशन्स नाही आपल्याकडे. ते आत्ता जसं तुम्ही आता मुक्तांगण नावाची जी संकल्पना काढली आणि मला खूप आवडली, तुम्ही सांगितले, म्हणजे पूर्णतः समजली नाही हे एक नक्कीच, पण संकल्पना खूप छान वाटली, तुमचा प्रयोग झालाय. तर तुमची मुक्तांगणला घेऊन काय संकल्पना आहे, हे सर्व काय थोडं त्याच्याबद्दल सांगा ना. मुक्तांगणचा जो काही प्रयोग आम्ही केला त्याची सुरुवात अशी होती की गेल्या 3-1 वर्षापासून साधारणतः जास्त ॲक्टिव्हपणे सोशल मीडियावरती मी सवाल जवाबच्या माध्यमातून मी उत्तर देतो. आणि काउन्सलिंगच्या माध्यमातून पण बऱ्याच जणांशी माझा वैयक्तिक संबंध आला आणि मला वेगवेगळे शेड्स दिसले, प्रत्येक भावनेचे, प्रत्येक विचाराचे वेगवेगळ्या बाजू अनुभवायला मिळाल्या. आणि त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची, बोलण्याची सवय लागली. आपल्याकडे होतं काय की प्रश्न खूप आहेत, पण विचारावेत कोणाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. घरात विचारू शकत नाहीत, नात्यात विचारू शकत नाहीत. आपण जर विचारायला गेलं तर मग संकुचितपणा येतो, एक भीती असते त्या नात्याची, त्या नात्याचं बंधन असतं. मग असं आपलं हक्काचं ठिकाण आहे का की जिथं आपण काही विचारू शकतो, कोणताही, राजकारणापासून, समाजकारणापासून, भावनिक, शारीरिक कोणताही प्रश्न. आणि सुदैवानं मी अनेक क्षेत्रांमध्ये फिरल्यामुळं थोडं ज्याला आपण म्हणू की थोडी माहिती असल्यामुळं मी थोडी उत्तर देऊ शकतो. मग ते 3-4 वर्ष तसं मी ते चालवलं आणि असा विचार केला की आता आपण थोडंसं प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊयात. आणि मग त्यातून असं आठवलं की आता याला काय नाव द्यायचं. तर मग असं आलं की जसं आपण अंगणामध्ये बसून लहानपणी गप्पा मारायचो, मस्त संध्याकाळी सगळे एकत्र जमायचे, शेतातून कामं करून येऊन येते, आपणही तो काळ जगलाय. सगळे अंगणामध्ये झोपायचे, बाहेर दिवा लावायचा तुळशीला, जेवण वगैरे झाले की मस्त आकाश बघत सगळ्या गप्पा दिवसभराच्या, चांगल्या वाईट अशा तशा. तिथं आपण मोकळं व्हायचो. त्या अंगणामध्ये आपल्यावर बंधनं नाहीत, त्या अंगणात कोणी लहान मोठं नाही, सगळे सारखे. म्हणून एक मुक्त अंगण असावं की जिथं सगळ्या विचाराची, सगळ्या पंथातली, सगळ्या प्रांतातली जी माणसं, सगळ्या जॉनरची, की त्यांच्यासाठी एक अंगण. म्हणून त्याची टॅगलाईन पण आम्ही तुमचं आमचं आपलं हक्काचं अंगण असं आहे. तुमचं माझं आपलं हक्काचं अंगण, मुक्तांगण असं त्याचं ते टायटल होतं. आणि त्याचा हेतू आहे की जे प्रश्न तुम्हाला छळत आहेत, मग ते प्रश्न भावनिक असू द्या, करिअरचे असू द्या, जिथं तुम्ही ब्लँक झालात, ज्याची उत्तर तुम्हाला कुठंच सापडत नाहीत, ना पुस्तकामध्ये सापडतात ना तिथं. माझा असा प्रयत्न आहे की 10 माणसं तरी किमान प्रश्न घेऊन येत आहेत, तर यांची उत्तरं त्यांच्याकडे असतात. असं नाही की मी उत्तर देतो. 10 माणसं जर आले तर त्यांचीच उत्तरं त्यांच्याकडे असतात. कोणाच्या प्रश्नात कोणाला कोणाचं उत्तर सापडेल. कोणी आता समजा तुम्हाला प्रश्न नाही करू शकत, पण तुझ्या शेजारच्या व्यक्तीने एक्झॅक्ट तोच प्रश्न केला. कारण बरीचशी प्रश्न सारखी असतात आणि मग आपल्याला नाही विचारता येत, पण कोणीतरी विचारतंय ना आपल्या बाजूने. मग ते ऐकायला कुठं मिळतं, तर ते मुक्तांगणमध्ये. तिथं व्यक्त होण्याला वाव आहे. तिथं तुम्हाला कोणी प्रश्न विचारायला तुम्ही उठले तर कोणी तुम्हाला म्हणणार नाही की बस खाली, किंवा कोणी तुमच्या प्रश्नावर हसणार नाही, कोणी तुमच्या प्रश्नाची खिल्ली उडवणार नाही. तुम्ही किती बालिश प्रश्न विचारा किंवा तुम्ही किती तात्विक प्रश्न विचारा, ते तुमचं अंगण आहे. मी तिथं फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तुमच्या पुढे आहे की बाबा मला देता येईल मी माझ्या अनुभवावर, त्यांच्या अनुभवावर. जर मला नाही आलं तर मी ऑडियन्सलाच विचारेल की तुम्हाला यांच्या प्रश्नांचं उत्तर देता येईल का. तुम्ही मुक्तांगणच्या अंगणामध्ये आलात तर निश्चितच तिथून काहीतरी घेऊन वापस जाल, ही आमचा विश्वास आहे, आमची गॅरंटी आहे. म्हणून एक असं हक्काचं अंगण की जिथं कोणीही यावं, काही प्रश्न करावा आणि आपल्या प्रश्नाचं किमान थोडं तरी उत्तर घेऊन जा. एक मार्ग. तुम्हाला जर काहीच कळत नाहीये, काहीच मार्ग देत, तुम्ही फक्त येऊन बसा. मुक्तांगण तुम्हाला काहीतरी देईल. रिकाम्या हाती आम्ही पाठवत नाही. किमान तुम्ही तिथून प्रेम तरी घेऊन जाल. खूप सुंदर गप्पा झाल्या. लास्टला तुमची स्वतःची कोणती कविता असेल किंवा कोणत्या 4 ओळी असतील की किंवा तुम्ही वाचल्यापैकी असेल जे तुमच्या आयुष्याला फार जास्त रिलेट करतात, तुमच्या वैयक्तिक आयुष्याला, त्या कोणती एखादी कविता, श्लोक किंवा कोणत्याही 4 ओळी असतील तर मला असं वाटतं तेवढ्या ऐकाव्या. कवितांची तशी आवड आहे मला. मी बऱ्यापैकी अगदी नारायण सुर्वेंपासून ढसाळांपर्यंत साऱ्यांनाच वाचत आलो. दासू वैद्य असतील,
ग्रेस असतील किंवा अगदी इंदिरा संत असतील, असे खूप खूप अगदी बहिणाबाईंपासून सगळ्यांची आवड आहे. पण गद्य लिखाणाकडे माझा ओढा जास्त आहे, तर मी लिहित नाही. बऱ्याचशा कवितांचा इम्पॅक्ट आहे. अगदी शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची झाप, इथपासून त्या सगळ्या कविता. उषा काळ होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल, एकदम मोटिवेशनल त्या कविता. आणि बऱ्याचशा कवितांचा एक इम्पॅक्ट पडतो. त्या त्या काळात कुसुमाग्रजांच्या कविता असतील, करंदीकरांची एक कविता मला खूप रिलेट करते, माझ्याशी मी खूप रिलेट करतोय. एवढ्या कवितांमध्ये ती कविता जवळची वाटते. त्यामध्ये ते असं लिहितात की असा मी तसा मी कसा मी कळेना, की मी असा आहे का तसा आहे, चांगला आहे का वाईट आहे कळत नाही. मी वेगवेगळ्या क्षेत्रात असल्यामुळे वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला आल्यात. मग हा खरा का तो खरा का तो खरा, असा प्रश्न पडतो. मग ते म्हणतात की कधी वाटत असे कसपटा शुद्रताची, कधी वाढता व्योमय व्यापी, कधी धावतो विश्व चुंबावया, कधी आपणा स्वहस्तेच छापे. ते म्हणतात की कधी मी एकदम गूढ वाटतो, आत्मप्रकाशी वाटतो, ज्ञानी वाटतो, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणीच नाही. मग दुसरीकडे ते म्हणतात की मग कधी मी विलासी वाटतो, कधी मी भोगाच्या अधीन गेलेला वाटतो, कधी मी वासनेनं बरबटलेला वाटतो, कधी मी एखाद्या ध्रुवताऱ्यासारखा चमकणारा वाटतो, कधी अगदी कचऱ्यासारखा वाटतो. जसं तुकोबाराय म्हणतात की मी काय तर अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा, अणुपेक्षा लहान आहे, रेणूपेक्षा मोठा आहे, आकाशापेक्षा मी मोठा आहे तर त्यांच्यापेक्षा लहान आहे. तसं ते कधी वाटत असे कसपटा शुद्रताची, कधी त्याच्यासारखा वाटतो. ते एकंदरीत कवितेमध्ये ते कोणत्याही एका व्यक्तिमत्वावरती येऊन टिकत नाहीत, म्हणून ती फार जवळची वाटते. असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्याच घरी दूरचा पाहुणा मी, असते बोलतात. म्हणजे अनेक कवितांचं गारुड असतं, अनेक गजला आहेत, खूप खूप आहेत. त्यामध्ये सतीश दराडे ज्यांचं आता निधन झालं आणि मराठी गझलेचं फार मोठं नुकसान झालं असं आम्ही समजतो. त्यांचा एक शेर आहे, ते असं म्हणतात की हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू वाटते जणू, हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू वाटते जणू, माझेच आहे वाटते माझ्यामुळे नसले तरी. असते लिहितात. तसं कविता गझल काही माझा प्रांत नाहीच आहे, पण एक सहज मी ट्राय केलं होतं की इतके उमजले तरी, इतके उमजले तरी उमजले असते तुला सारे, इतके उमजले तरी उमजले असते तुला सारे, प्रेमात आपल्याही गुलमोहर फुलले असते सारे. इतके उमजले तरी उमजले असते तुला सारे, प्रेमात आपल्याही गुलमोहर फुलले असते सारे. सारे बोलतात तसेच, सारे बोलतात तसेच, शब्द वाटले तुला सारे. ते म्हणते तू काय वेगळं बोलतो, सगळेच मला बोलतात, सगळेच मला सुंदर म्हणतात. सारे बोलतात तसेच, शब्द वाटले सारे, पाहिले असतेस जवळूनी, दुःख फुलले असते सारे. आणि एकदा घेतले असते ओठ ओठान जवळी, एकदा घेतले असते ओठ ओठान जवळी, तिथेच जन्माचे प्रश्न संपले असते सारे. भटांचा एक फार सुंदर शेर याला अनुसरून ते म्हणतात की हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. त्याच्यामध्ये ते लिहितात की जे तुला दिले होते, जे तुला दिले होते ओठ माझे परत दे, जे तुला दिले होते ओठ माझे परत दे, कालचे जुने देणे टाळणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, ते बोलायचे. आणि त्यावरती मग हे आठवलं की एकदा घेतले असते ओठ ओठांजवळी, तिथेच जन्माचे प्रश्न संपले असते सारे. आणि तुला न जाणता आली खोली कवितेतली माझ्या, तुला न जाणता आली खोली कवितेतली माझ्या, तिथेच आपुले अंतर मिटले असते सारे. आणि काय घेऊन बसतेस अंगणातल्या प्रश्नांना, घरचे सोडत नाही हे असं, ते जसं समाज असा म्हणतो ते तसं म्हणतं की काय घेऊन बसतेस अंगणातल्या प्रश्नांना, हो म्हणता तू आभाळ कवित घेतले असते सारे. ते फार लिहित नाही, कधीतरी आपलं हे ते लिहायचं की बऱ्याचशा आहेत काही कविता मला आता आठवत नाही आहेत मी लिहिल्यात. म्हणजे गद्य लिखाण जास्त असल्यामुळं मला असं वाटतं की लोक आधीच फार ताणतणावामध्ये असतात, त्यांना कुठं समजून सांगा. जसं आपलं बोलणं झालं की सगळ्यांचा हेतू काय तर समजणं. कवितेतून तेच सांगायचे, गझलेतून नाटकातून तेच, चित्रपट तेच सांगतात. शेवटी पोहोचणं गरजेचं. बरोबर. तुम्ही उजव्या हातानं खाता काय डाव्या हातानं खाता काय, घास पोटामध्ये जावा तितकं महत्त्वाचं. त्या अनुषंगानं मग ते लिहिलेलं आहे.
खूप छान वाटला तुमच्यासोबत गप्पा मारून आणि मलाही- नक्कीच मलाही, जसं तुम्ही क्रमशः म्हणतात की कोणतीच गोष्ट पूर्ण नाही तसे कोणतीच नाही. आमच्याही पॉडकास्टची क्रमशः चालू आहे प्रत्येक गेस्ट सोबत आम्ही काय म्हणतो की आपली पहिली पॉडकास्ट हा. आत्ताच एक अनुभव घेऊन तुम्ही आले पुन्हा एकदा नवीन अनुभवांसोबत नवीन- नवीन प्रवासासोबत आपण भेटू. नक्कीच Thank you so नक्कीच much. खूप- तुम्हाला खूप आभार. आमच्यातर्फे तुम्हाला खूप प्रेम वगैरे संधी दिली. नक्कीच पुढे आपण चालूयात आणि आपल्या वाचक रसिक वर्गांसाठी नेहमीच काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करूया. ओके तुमचे पूर्ण कॅमेरामॅन टीमचे पण खूप धन्यवाद.